नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे इजुमाले आपल्या चॅनलमध्ये। आज आपण काय बघणार आहोत, 2016 तुमचा जो 2016 या साली जो तुमचा मॅथ्सचा पेपर झाला होता, सॉरी तुमचा जो टीईटीचा पेपर झाला होता 2016ला, त्यातले पहिले 15 क्वेश्चन आपण काय केले ऑलरेडी बघितलेले आहेत। तर 2016 मधला मॅथ्सचे जे 30 क्वेश्चन आहेत त्यातले 15 ऑलरेडी झालेत। आता उरलेले 15 आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत। तर बघूया पहिला प्रश्न, स्टेप बाय स्टेप आपण सगळे एक एक क्वेश्चन घेणार आहोत, फक्त तुम्ही लक्ष देऊन बघा। काय दिलं आपल्याला, शेजारील भूखंडाच्या आकृतीचे निरीक्षण करून क्षेत्रफळ काढा। आपल्याला काय दिले, एक आकृती दिली किंवा एक डायग्राम दिली, त्या डायग्रामवरून काय करायचं आपल्याला, क्षेत्रफळ काढायचं आहे। तर क्षेत्रफळ म्हणजे ही डायग्राम दिली, आता त्याच्यामध्ये बघा पहिले आपल्याला थोडं कन्स्ट्रक्शन करावं लागेल। थोडं आपल्याला कन्स्ट्रक्शन केल्यानंतर आपल्याला काय होईल की ती डायग्राम नेमकं कशी सॉल्व्ह करायची समजून जाईल। आता मी इथं काय करतो, ह्या बी पासून इथं खालच्या DC वरती एक लंब टाकतो किंवा एक परपेंडिक्युलर टाकतो, बरोबर समजा। तर हा झाला 90 डिग्रीचा अँगल। आता ABCDE आणि ह्याला वाटलंच तर मी F नाव देतो, ह्याला मी F नाव देतो, बरोबर। आता काय दिलं बघा आपल्याला, जर आपण ट्रायंगल ADE घेतला, बघा मी काय सांगतो तुम्हाला, ट्रायंगल ADE किंवा त्रिकोण ADE मध्ये काय, हा 90 डिग्रीचा कोण आहे, अँगल E 90 डिग्रीचा आहे। त्याच्या समोरची बाजू कोणती आहे, AD आहे। 90 डिग्रीच्या समोरची बाजू ही काय असते बरं, ही असते आपला कर्ण असतं, त्याला काय म्हणतो आपण कर्ण। 90 डिग्रीच्या समोर जी बाजू असते आपण तिला कर्ण म्हणतो। मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय झालं, हा ट्रायंगल AED मध्ये पायथागोरसचा प्रमेय काय असतो, पायथागोरसचा प्रमेय कर्ण वर्ग इज इक्वल टू कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, पाया वर्ग अधिक उंची वर्ग, हा आपला पायथागोरसचा प्रमेय असतो। मग इथं आता कर्ण कोण आहे, इथं 10 आहे, 10चा वर्ग। का बरं कर्ण आहे तो, कारण 90 डिग्री समोरची जी बाजू असते, 90 अंशाचा कोण आहे त्याच्या समोरची जी बाजू असते आपण त्याला कर्ण म्हणतो। तिथं कोण AD, त्याची आपल्याला लांबी दिलेली आहे का, दिलेली आहे 10 मीटर। पाया म्हणजे कोण आहे DE ची लांबी आपल्याला माहित नाही, ती काढूया आपण। आणि उंची किती दिली, 8 दिलेली आहे, 8चा वर्ग म्हणजे हे झालं 100 बरोबर DE चा वर्ग अधिक 64। मग नंतर काय होणार मित्रांनो, हे 100 आहेत, हे 64 ह्या साईडला येतील, 100 मायनस 64 म्हणजे काय होईल, 36 होईल। 10 4 गेले 6, 10 7 गेले 1 3 आणि 0, आणि हा DE चा वर्ग होईल, बरोबर DE चा वर्ग। मग ह्याचं वर्गमूळ जर तुम्ही काढलं तर आपल्याला DE काय मिळेल बरं, आपल्याला DE मिळाला, वर्गमूळ जर काढलं तर DE मिळाला 6 मीटर। DE काय मिळाला आपल्याला, 6 मीटर, समजते। DE 6 मीटर, हा झाला 6 मीटर। आता DE कशामुळे काढलं मी, DE कशामुळे काढला की समजा मी काय करतो, ट्रायंगल ह्या पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ कसं काढता येईल आपल्याला, ADEचं त्रिकोण ADEचं क्षेत्रफळ किंवा AEDचं क्षेत्रफळ, नंतर त्रिकोण BFCचं क्षेत्रफळ आणि हे चौरस ABEFचं क्षेत्रफळ, असे जर क्षेत्रफळ आपण सगळ्यांचे काढले आणि सगळ्यांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर येऊन जाईल, बरोबर सॉरी। तर आता हे काय दिलं आपल्याला, AE ची लांबी किती दिलेली, AE ची उंची 8 दिलेली, मग BF ची उंची पण 8च होणार। का बरं, कारण समोर पॅरलल आहे आणि ह्याचं ABचं डिस्टन्स आणि DCचं डिस्टन्स हे ह्या दोन लाईनच्या डिस्टन्समध्ये तुम्ही कितीही उभ्या लाईन काढल्या सगळ्यांची लांबी किंवा सगळ्यांची उंची सेमच येणार आहे। म्हणून इथं AE 8 असेल तर BF पण काय झालं, 8 झाला, ठीक आहे। एवढं समजलं आपल्याला। नंतर आता आपल्याला काय परत ट्रायंगल BFC मध्ये यायचं। कोणता ट्रायंगल बरं, परत आपला कोणता ट्रायंगल आहे, त्रिकोण आहे BFC। मग त्रिकोण BFC मध्ये पण काय परत तेच होणार, त्रिकोण BFC मध्ये परत तेच होणार। काय होणार, हा 90 डिग्री आहे, 90 डिग्री F आहे, F च्या समोरचा 90 डिग्रीच्या समोरचा जो समोरची बाजू आहे त्याला आपण काय म्हणतो, कर्ण म्हणतो। म्हणजे इथं बाजू कोणती झाली, BC ही आपला कर्ण झाला। मग मी परत काय करणार, BC चा वर्ग म्हणजे कर्ण वर्ग, पाया वर्ग कोणता आहे FC चा वर्ग पाया वर्ग, आणि उंची म्हणजे हाईट किती BF चा वर्ग, बरोबर। आता BC काय दिलेली आपल्याला बघा, BC ची हाईट किती दिलेली आपल्याला, 17चा वर्ग दिलेली आपल्याला कर्णची। FC दिले का आपल्याला, FC माहित नाही, FC आपल्याला काढायचा आहे। FC चा वर्ग अधिक BF चा वर्ग, BF किती दिलेला आहे आपल्याला, 8चा वर्ग। मग 17चा वर्ग काय होतं बरं, 289। तुम्हाला 30 पर्यंत वर्ग सगळ्या संख्येचे पाठ पाहिजे। 17चा वर्ग काय होतो, 289, जरी नसले तुम्हाला 17 × 17 करा, 17 7 19 हातचे आले, सॉरी 9 हातचे आले 11, 17 1 17 आणि 11 किती झाले 28 होतात, म्हणजे 289 आलेले। FC दिलेले का आपल्याला, नाही दिलं, FC आपल्याला काढायचं आहे। FC चा वर्ग अधिक 8चा वर्ग 64। आता परत काय होणार, 289 आहे वजा हे 64 ह्या साईडला वजा होतील इज इक्वल टू FC चा वर्ग। काय केलं मी, 64 ला ह्या साईडला आणलं, का बरं, आपल्याला FC ची व्हॅल्यू पाहिजे किंवा FC चा वर्ग काढायचा आहे।
251 मधनं 64 गेले, 9 4 गेले 5, 8 6 गेले 2 2 225. FC वर्ग 225. पण 225 कशाचा वर्ग आहे? जर आपण दोन्ही साईडचं वर्गमूळ घेतलं तर FC इज इक्वल टू काय आलं आपलं 15. सॉरी, FC इज इक्वल टू काय आलं आपलं 15 आलेलं आहे. का बरं? कारण 15चा वर्ग काय येतो आपला 225. FC इज इक्वल टू 15 मीटर. आता मी इथं लिहितो परत, FC काय करतो मी इथं 15 मीटर लिहितो. मग आपल्याला काय परत सांगितलं त्यांनी काढायचं म्हणजे आपल्याला काय त्यांनी हे केलेलं आहे की त्याची FC काढला आपण, ठीक आहे. आता आपल्याला हे माहीत झालं, मग आपण काय करूया आता ह्या पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ. तर मग आपल्याला पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला पहिले ADEचं क्षेत्रफळ काढावं लागेल. त्रिकोण ADEचं क्षेत्रफळ. त्रिकोण ADE कोणते आता बघितलं आपण, त्रिकोण AED किंवा EDE. मग इथं क्षेत्रफळ ह्याचं काय होतं, ट्रायंगल A किंवा एरिया ऑफ ट्रायंगल, वाटलंच त्याला असेल तुम्ही एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे आपला AED किंवा EDE, तुम्ही काही पण म्हणा त्याला AED. तर काय येणार 1/2 बेस इंटू हाईट किंवा पाया गुणिले 1/2 पाया गुणिले उंची. पाया काय ह्याचा DE आणि उंची किती वर ह्याची, हाईट किती आहे AE. तर 1/2 पाया कोणता आहे DE किती आहे 6 आहे आणि हाईट AE किती आहे 8 आहे. जर तुम्ही ह्याचं केलं बेत्रिक 6 8 त्रिक 24 मीटर स्क्वेअर, हे तुमचं काय आला AEDचा एरिया आला. तसंच पद्धतीनं आपण काय करू BFCचा काढू. मग त्याचं तसंच काय होणार 1/2 BFC. बघा BFC पाया कोणता आहे FC आणि हाईट कोणती त्याची, हाईट कोणती आहे BF, हाईट कोणती आहे BF. परत हे काय होणार 1/2 गुणिले FC काय आलं आपण काढलं 15 आलं आणि BF किती आहे आपलं, BF त्यांनी दिलेलं आपल्याला 8. BF तिकडे बघू शकता तुम्ही 8 दिलेलं आहे. परत काय होणार बे चौक 8 15 चौक 60 मीटरचा स्क्वेअर. का बरं एरिया असल्यामुळे मीटरचा स्क्वेअरमध्ये लिहितो आपण. आता हा एक आला. मग आपलं काय केलं चौरसाचं क्षेत्रफळ, ह्या चौरसचं क्षेत्रफळ. तर काय होणार ही बाजू गुणिले ही लांबी म्हणजे 29 गुणिले 8 29 गुणिले 8 काय होणार 29. जर तुम्हाला पाठ्यपाठ असेल तर तुम्ही उत्तर लगेच येताल, नसेल पाठ्यपाठ तर बघा 8 9 72 2 हातची आली 7 8 2 16 आणि 7 16 आणि 7 23. सॉरी 8 9 72 2 हातची आली 7 8 2 16 16 आणि 7 23 बरोबर आहे. 19 8 32 आहे बरोबर 232. समजते. आता मग आपल्याला हे पूर्ण आकृतीचं काढायचं, मग तिघांचे ॲडिशन करावं लागेल. मग AEDचं किती आलं आपलं 24 आलं, नंतर मधल्याचं किती आलं 232 आलं आणि हे किती आलं 60 आलं. तिघांची बेरीज करा 4 आणि 2 6 6 आणि 3 9 2 11 एक हातचा आला 1 2 आणि 1 3 316 मीटर स्क्वेअर. 316 मीटर स्क्वेअर आहे का पर्याय आहे बघा. पर्याय क्रमांक 1. कसं काढलं समजलं का मी, वाटलं तर तुम्ही बाजूला सरक तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. प्रत्येक तुम्हाला इंडिव्हिज्युअल प्रत्येक आकृतीचं तुम्हाला मी काढून दिलेलं आहे. पहिले त्रिकोणाचं काढलं, मग ह्यामधलं चौरसचं काढलं, परत त्या त्रिकोणाचं काढलं. त्रिकोणाचं काढण्यासाठी आपल्याला ही बाजू माहीत नव्हती, मग आपण पायथागोरस वापरून ही बाजू फाइंड आउट केली किंवा म्हणजे माहीत केली. इथं पण आपल्याला पायथागोरसची बाजू प्रमेय वापरून आपण FC म्हणजे फाइंड आउट केली आणि नंतर मग आपण सगळ्या व्हॅल्यूज काढून क्षेत्रफळ काढून आपण सगळ्यांची बेरीज केली, आपलं उत्तर येऊन गेलं. काय डाऊट? नेक्स्ट क्वेश्चन. शेजारील आकृतीत त्रिकोण ABC, ठीक आहे ह्याच्या आपली आकृतीच नाही, हा प्रश्न आपण वाटल्यास हे करूया. नेक्स्ट क्वेश्चन. 3/5 वजा 0.5 भागिले -2 1/2 प्लस 0.8 गुणिले 2 5/8 इज इक्वल टू किती. बघा आता हे सगळं हे काय आपल्याला बोडोमास रूलने सॉल्व्ह करावं लागेल. आता मी पहिले याला काय करतो खाली लिहून घेतो 3/5 वजा 0.5 भागिले -2 1/2 बरोबर अधिक 0.8 गुणिले 2 5/8 हे आपल्याला सॉल्व्ह करायचं. हा प्रश्न डायरेक्टली कोणता आहे बरं, बोडोमासचा प्रश्न आहे. डायरेक्ट बोडोमासचा सिम्प्लिफिकेशन म्हणू शकतो याला आपण किंवा बोडोमासचा. तुम्ही जर आपलं लेक्चर बघितलं असेल आपल्या चॅनलवरती, त्याच्यावरती मी 2013 ते 2021 पर्यंत तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न कोणत्या घटकावरती कसे प्रश्न किंवा किती विचारलेले आहेत हे सगळं ॲनालिसिस केलेलं आहे. मग हा क्वेश्चन आपण बोडोमासमध्ये टाकलेला असेल किंवा मग सिम्प्लिफिकेशनमध्ये टाकलेला आहे. सिम्प्लिफिकेशन म्हणजे काय, ह्याला सरळ सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. मग हा प्रश्न टाकलेला आहे म्हणजे असे प्रश्न आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये इन द सेन्स की कोणत्या घटकावर मूळ संख्येवर किती प्रश्न आले, जोडमूळ संख्येवर किती प्रश्न आले किंवा चौथा क्रम उतरता क्रम लसावी मसावी असे शेकडा, हे मी सगळे असे वेगवेगळे त्याची आकडेवारी निश्चित केली आहे आणि त्यानुसार काय केलं हे प्रश्न आपण टाकलेले आहेत बरोबर. आता नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. 3/5 ह्याला मी सॉल्व्ह करतो वजा
0.5 इथं भागाकार चिन्ह आहे, भागाकार. ह्याला आपण सॉल्व करतो. कसं सॉल्व करूया बघा, 2 1/2. ह्याला कसं सॉल्व करायचं, ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि जी आलेली संख्या असेल त्याच्यामध्ये हे वरचं ॲड करायचं. म्हणजे 2 दुणे 4, 4 आणि 1 5, म्हणजे 5 वरती राहिले आणि खाली छेदामध्ये 2. ह्याला आपण लिहू शकतो डायरेक्टली वजा 5/2 बरोबर, प्लस 0.8 आणि इथं काय परत तसंच आहे 2 5/8. ह्याला पण काय लिहू शकतो मी, 8 दुणे 16, 16 आणि 5 21, 21/8. 16 आणि 5 21, 21/8. समजते का? अशा पद्धतीने मी त्याला लिहिलेलं आहे. कसं लिहिले ह्याला, 8 दुणे 16 केले आणि आलेल्या संख्येमध्ये 5 मी सोडवले, 16 आणि 5 21/8. आता ह्याला काय करू शकतो बघा, आपण ह्या संख्येला पहिले आपल्याला काय करावं लागेल, भागाकाराचं बघावं लागेल बरोबर. किंवा मग आपण काय करू शकतो, दुसरी आयडिया, हे बघा ह्याला 3/5 लिहिलं मी, वजा 0.5 इथे भागाकार चिन्ह, ह्याला गुणिले करतो. गुणिले करून काय करतो, ह्याला उलटं करतो. गुणिले केल्यानंतर काय होणार, वरची संख्या खाली, खालची संख्या वरती, पण मायनस चिन्ह तसंच राहणार आहे. प्लस आता ह्याला सॉल्व करतो, 8 1 8, म्हणजे इथं काय होणार, पॉईंटमध्ये उतरेल तुमचं, पॉईंटमध्ये उतरेल तुमचं. म्हणजे कसं करेल बघा आता, 0.8/8, 0.8/8. मला काय करायचं, हा पॉईंट काढून टाकायचा. मी काय करणार, हा एक पॉईंट इकडे शिफ्ट केला 8, इथं खाली काय येणार, एक इकडे हा पॉईंट इकडे आल्यानंतर हा इकडे पॉईंट वाढला म्हणजे 80 झाला. म्हणजे उत्तर काय आलं आपलं, 1/10, 1/10 बरोबर, 1/10. 8 1 8, 8 10 80. मग ह्याला परत काय करणार, पॉईंट इकडे शिफ्ट केला म्हणजे उत्तर आलं 0.1. म्हणजे 8ने जर ह्याला भागितलं उत्तर येतं 0.1. 0.1 गुणिले इथं काय राहिलं, 0.1 गुणिले 21 असं राहिलं. परत इथं काय होणार, हा मायनस आहे, हा मायनस आहे, म्हणजे ह्याला काय होणार 3/5 वजा हा मायनस आणि हा मायनस प्लस होणार. आणि परत इथं 5 1 5, म्हणजे बघा इथं काय झालं, 0.5 गुणिले 2/5. का बरं, हा मायनस आणि हा मायनस प्लस झाला, प्लस 21 गुणिले 0.1. हे बघा 21 गुणिले 0.1. तर कसं करायचं, डायरेक्टली पॉईंट विसरून जायचं, 21 1 21 केलं आणि पॉईंट नंतर की संख्या 1 म्हणजे उत्तर आलं ह्याचं 2.1. ह्याचं तो 2.1 आलं. आता ह्याला परत भागाकार करा, 5 1 5 0.1, हा 0.1 झाला, म्हणजे हा झाला 3/5 आणि ह्याला आपण काय करू शकतो, 3/5 आणि इथं काय, ह्याला काय घेतो मी, प्लस 2 गुणिले 0.1, म्हणजे हा झाला 0.2 प्लस 2.1. कसं, 2 गुणिले 0.1 0.2, 2 गुणिले 0.1चं उत्तर येतं 2 गुणिले 0.1. बघा 2 गुणिले 0.1, तर बे एक बे केलं मी आणि त्याच्या पॉईंट नंतर किती संख्या, एकच संख्या आहे, मग 0.2 केलं होतं. आता हे माहिती आहे आपल्याला. 3/5ला आपण काय लिहू शकतो, किंवा भागाकार करा. 3/5ला आपण काय लिहू शकतो, किंवा भागाकार केला, 0 आला, 3 वर 30 झाले, 5 6 30, ह्याला लिहू शकतो 0.6, म्हणजे 0.6 अधिक 0.2 अधिक 2.1. सगळं असं आपलं उत्तर आलेलं आहे अशा पद्धतीनं. मग ह्याला काय करतो, ॲडिशन करतो ह्याची, किंवा ह्याचं काय करतो, बेरीज करतो. बघा 0.6 अधिक 0.2 अधिक 2.1, 2 1 3 3 आणि 3 6 9 2, उत्तर काय आपलं 2.9. आता हे काय करू, आपण लिहून घेऊया पहिले. 3/5 वजा 0.5 भागिले -2 1/2 अधिक 0.8 गुणिले 2 5/8 बरोबर. प्रश्न आपण काय केलं, पहिल्यांदा लिहून घेतलं सगळा. आता काय करायचं आपल्याला, हे सगळ्यात पहिले हे जे गोष्टी आहेत त्याला आपल्याला सॉल्व करायचं. ह्याला कसं लिहू शकतो मी, ह्याला बघा 2 1/2, ह्याला कसं लिहू शकतो, ह्याला काय करायचं तुम्हाला लिहिताना, ह्या 2ने ह्या 2ला मल्टिप्लाय करायचं, गुणाकार करायचा. ह्या 2ने ह्याला गुणाकार करा, 2 दुणे 4 झालं आणि आलेल्या संख्येमध्ये 1 मी सोडायचा वरचा, 4 अधिक 1 म्हणजे उत्तर काय आपलं 5/2. तसंच तिकडे तसंच होईल त्याचं पण, 2 5/8. ह्याला कसं लिहू शकतो आपण, ह्या दोघांचा गुणाकार करायचा, 8 दुणे 16 आणि आलेल्या संख्येमध्ये 5 मी सोडायचे, 16 आणि 5 21, 21/8 बरोबर. मग ह्याला बघा 3/5 असं लिहितो, वजा 0.5 भागिले, ह्याला आता काय लिहितो -5/2 लिहितो, कारण उत्तर काय लिहायचं 5/2 आलं, 5/2 आलेलं आहे, पण आपल्या इथं काय दिले मायनस आहे म्हणून मायनस लिहिलं आपण. प्लस ह्याला पण काय लिहू शकतो 0.8 गुणिले 21/8 समजते. ह्याला काय लिहिलं आपण 21/8. आता परत काय करतो मी, 3/5ला मी असं लिहू शकतो 0.6 लिहू शकतो, कारण तुम्ही 30ला जर 5ने भाग दिला तर 6 उत्तर येतं, पण हे पॉईंटमध्ये असल्यामुळे 0.6 आलं. वजा आता इथे ह्याच्या अगोदर घेता, आता इथं काय वजा लिहिलं मी. आता हिचं सॉल्व करूया आपण. काय सॉल्व करायचं, 0.5 भागिले किती आपल्याला दिलेलं आहे, परत ठीक आहे वाटलं असेल 0.5 कंसामध्ये भागिले 5/2, -5/2ला मी असू शकतो 2.5 किंवा 5/2चं म्हणजे 5 4 किती येतात बरं, 2.5 येतात. मग त्याला मी काय लिहिलं 2.5 म्हणजे 2.5 लिहिलं, वजा लिहिलं, का बरं वजा चिन्ह आहे. प्लस ह्याला भागाकार करतो, 8 1 8 0.1 उत्तर त्याचं
0.1 गुणिले 21 म्हणजे 21 गुणिले 0.1, 21 एक 21, पॉईंट नंतर एक संख्या, ह्याचं उत्तर येतं 2.1. तुम्ही सॉल्व करा, ह्याचं उत्तर हेच येणार. आता परत मी काय करतो, 0.5 भागिले काय करतो, 2.5 करतो. 0.5 भागिले 2.5, दोघांचा पॉईंट गेला, हा पॉईंट इकडे शिफ्ट झाला म्हणजे हा येणार 5 आणि हा पॉईंट तिकडे गेल्यानंतर परत इथं काय होणार, इथं होणार 25, इथं काय होणार 25. कसं काय, हा पॉईंट तिकडे शिफ्ट झाला, हा पॉईंट तिकडे झाला, परत 5 1 5, 5 5 25, 1/5. ह्याला काय लिहू शकतो मी, 0.2 लिहू शकतो का, 1/5 म्हणजे काय 0.2, बरोबर लिहू शकतो. म्हणजे 0.6 वजा हिचं उत्तर काय आलं, पूर्ण ह्याचं उत्तर काय आलं 0.2, पण इथं खाली काय मायनस आहेत म्हणून उत्तर काही ते येणार आपलं सगळं -0.2, -0.2 अधिक 2.1, बरोबर. आता 0.6 मधून 0.2 गेले, 0.6 मधून 0.2 गेले, 6 मधून 2 गेले 4, 0, 0.4 आले, ह्याचं उत्तर काय आलं 0.4, बरोबर. आणि अधिक 2.1, अधिक 2.1, 0.4 मध्ये काय केलं मी, अधिक 2.1 अधिक केले, 4 आणि 1 5 आणि 2 अशी 2, 2.5, उत्तर काय आपलं 2.5. आता 2.5 आहे का कुठं, नाही, इथं 25 आहे, घाईघाई तुम्ही मारताल, किंवा 0.5 आहे घाईघाई तुम्ही हे करताल, 2 पॉईंट नाही, तिन्ही पण नाही, मग आता हे उत्तर शकतो का, माहीत नाही. ह्याला सॉल्व करा, मी सॉल्व केलं आपण ऑलरेडी, तर बघा सॉल्व केलं तर ह्याला काय होतं, 2 दुणे 4, 4 आणि 1 दोघांचं गुणाकार आणि हे अधिक करायचं, 4 आणि 2 दुणे 4, 4 आणि 1 5, 5/2, म्हणजे उत्तर काय आलं आपलं 2.5 उत्तर आलं आपलं, काय आलं 2.5. 2.5 जेव्हा आपलं उत्तर येतं तेव्हा आपलं काय आहे, ह्यालाच पर्याय क्रमांक 4 म्हणू शकतो आपण, उत्तर काय आपलं पर्याय क्रमांक 4. समजतंय का, एक प्रश्न घेतला आपण, त्याला प्रॉपर व्यवस्थित सॉल्व केलं आणि मग नंतर आपण उत्तर काढलेलं आहे 2.5. नेक्स्ट क्वेश्चन, कुशल बसने ताशी 48 किलोमीटर वेगाने काही वेळात 192 किलोमीटर अंतर. आता वेग किती बघायचा, कुशलचा वेग किती आहे 48 किलोमीटर पर आवर, बरोबर. काही वेळात 192 अंतर किती पार करतो तो, अंतर पार करतो 192 किलोमीटर, 192 किलोमीटर अंतर पार करतो आणि हा किलोमीटर पर आवर त्याचा वेळ आहे, म्हणजे एका तासाला तो 48च्या स्पीडने चाललेला आहे आणि 192 किलोमीटर गेला तो. तर मग आपल्याला काय काढायचं, याचं स्पीड काढायची आपल्याला, बरोबर. सॉरी, आपल्याला ह्याचं काय काढायचं की तो किती डिस्टन्स काढायचा, म्हणजे टाईम काढायचा, आपल्याला टाईम काढायचं. मग काय करू आपल्याला 192 भागिले 48 करावं लागेल. 192 भागिले 48 जर केलं, तुम्ही 48 गुणिले 3 केलं करून बघा, वाटलं असतं 48 गुणिले 3, किंवा नसेल तुम्हाला 16चा पाढा म्हणा, 16 3 48, 16 3 48, 16 1 16, 3 उरले, 16 2 32, बरोबर. परत 3 1 3, 3 4 12, उत्तर काय आलं 4. म्हणजे त्याला किती 4 तास लागतात, त्याला एवढं अंतर पार करण्यासाठी त्याला किती वेळ लागतात, 4 तास लागतात, ठीक आहे. तर बसचा ताशी वेग पूर्वीच्या 300 पट वाढवला, बसचा ताशी वेग किती आहे, पूर्वीच्या 300 पट, पूर्वी किती वेग होता 48 वेग होता, त्याच्या 308 पट वाढवला. पहिला वेग एवढा होता, आता नंतर काय केलं 308 ने वाढवला, मग 308 ने गुणाकार करावा लागला, 8 1 8, 8 6 48, 6 3 18, म्हणजे काय झालं 18 ने काय झाला त्याच्यामध्ये वेग वाढला, 18 ने काय झाला वेग वाढलेला आहे, बरोबर. मग 18 ने वेग वाढल्यामुळे काय झालं की तो तेवढ्याच वेळात पूर्वीपेक्षा किती जास्त प्रवास करेल, तर मग 18 ने वेग वाढला, त्याच्यानंतर किती जास्त प्रवास करू शकतो तो, तर 18 आहे, आपलं उत्तर काय आलं 4 आलं. 4 तास तो प्रवास त्याला, म्हणजे 4 तास म्हणजे प्रत्येक तासामागं तो 18 किलोमीटर वाढत जाईल. म्हणजे मग आपण जर 18 गुणिले 4 केलं तर उत्तर येणार आपलं 72. किती वालं 72, म्हणजे 72 किलोमीटर तो काय होईल एक्स्ट्रा प्रवास करू शकेल. पर्याय क्रमांक 2, 72 किलोमीटर काय करेल तो एक्स्ट्रा प्रवास करावा लागेल. कसं काढलं मी, हे बघा, पहिले काय दिलं कुशल, पहिले वेग काढला आपण, म्हणजे टाईम काढला, तो किती तास, म्हणजे 4 तास तो प्रवास करतो सरासरी, म्हणजे स्पीड आपल्याला डिस्टन्स दिलेलं आहे, म्हणजे किती अंतर जातो तो, आणि गाडीचा वेग किती, त्याच्यानुसार आपण काय करू शकतो की किती तासामध्ये तिने अंतर कव्हर केलं, बरोबर. ते ठीक आहे, माहिती झालं आपल्याला. नंतर काय दिलं आपल्याला त्यांनी, बसचा ताशी वेग पूर्वीच्या 300 पट वाढवला. पूर्वीचा वेग किती होता 48 किलोमीटर होता, त्याच्या 300 पट काढलं मी, 18 किलोमीटर काय आला किलोमीटर पर आवर, हा वेगची स्पीड आली, म्हणजे हे एक्स्ट्रा झाला. म्हणजे पहिला 48 होता त्याच्यामध्ये 18 मिळवायचे, बरोबर. तसं पण तुम्ही करू शकता. किंवा मग काय 18 किलोमीटर फक्त वेग वाढला ना, आणि टोटल टाईम किती आहे 4 तास आहे, मग 18 गुणिले 4 केलं, उत्तर आलं 72. समजतंय. नेक्स्ट क्वेश्चन, खालील पर्यायातील कोणती संख्या 33 ने विभाज्य नाही. काय सांगितलं आपल्याला, खालील पर्यायातील कोणती संख्या 33 ने विभाज्य, इथं थोडं ह्या साईडला गेलं, ते 33 ने विभाज्य नाही. प्रश्न बघा असा आहे, 33 ने विभाज्य नाही विचारलं आहे, नाही. मग 33 ने जेव्हा संख्या विभाज्य असते, 33 ची कसोटी कसं आहे, त्याला 3 ने व 11 ने भाग गेला पाहिजे, त्या संख्येला 3 ने व 11 ने भाग गेला पाहिजे, तर आपण त्याला काय म्हणतो 33 ने भाग गेला. मग सगळ्यात पहिले आपण काय करू, चेक करू 3 ने भाग जातो का नाही, 3 ने भाग जातो का नाही हे पहिले चेक करू.
मग 3 मध्ये भाग जाण्यासाठी 3ची कसोटी काय बरं? 3ची कसोटी माहीत पाहिजे आपल्याला. 3ची कसोटी काय आहे की सगळ्या संख्या, ज्या संख्या दिल्या आपल्याला, ह्या सगळ्या संख्यांची बेरीज भागिले 3. सर्व संख्यांची बेरीज किंवा सर्व आकड्यांची बेरीज, जेवढे आपले आकडे दिले आहेत सर्व आकड्यांची बेरीज भागिले 3. सर्व आकड्यांची बेरीज भागिले 3. ह्याला जर भाग गेला 3नी तर त्या संख्येला 3नी भाग जातो. मग पहिलं पर्याय घेतलं समजा आपण 23, 11, 32. हे बघा 23, 11, 32 करा, बेरीज करा. 2 आणि 3 5, 5 आणि 1 6, 6 आणि 1 7, 7 आणि 3 10, 10 आणि 2 12, 12 भागिले 3 म्हणजे 3नी भाग जातो का? जातो. 4 म्हणजे उत्तर येतं. उत्तराला आपल्याला काही घेणं देणं नाही. 12ला भाग जातो का? 3नी जातो. म्हणजे 12ला भाग जातो म्हणजे 3नी भाग जातो ह्याला. त्यांनी काय विचारलं? 33नी विभाज्य नाही. मग विभाज्य आहे का? 33नी आहे विभाज्य. का बरं? त्याला 3नी भाग गेला ना. 3नी किंवा 11नी भाग गेला तर 33नी विभाज्य आहे. मग त्यांनी काय सांगितलं? विभाज्य नाही. मग ह्याला भाग जातो. याचा अर्थ काय झाला? हा पर्याय आपला कॅन्सल होऊ शकतो. झाला कॅन्सल. दुसरं घेतलं 24, 88, 42. बघा 24, 88, 42 बेरीज करा. 2 आणि 4 6, 6 आणि 8 6 आणि 8 14, 14 आणि 8 22, 22 23 24 25 26 27 28. परत करून बघा 8 आणि 8 16, 16 आणि 4 20 आणि 2 22, 22 आणि हे 6 28, 28 येतं. 28ला 3नी भाग जातो का? 3नी भाग जातो का 28ला? परत एकदा करून बघा. 2 आणि 4 6, 6 आणि 8 8 14, 14 आणि 8 22, 22 आणि 6 28. 28ला 3नं भाग जात नाही. म्हणजे ह्या संख्येला 3नी भाग जात नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला? ह्या संख्येला 33नी सुद्धा ही संख्या विभाज्य नाही. तर हे आपलं उत्तर असू शकतं. तर आपल्याला माहीत नाही, असू शकतं पण हेच उत्तर असणार आहे, माहीत नाही आपल्याला. ठीक आहे, पुढे प्रश्नाकडे या. 6 3 3 2 7 बेरीज करा. 6 आणि 3 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14 आणि 7 21. उत्तर आलं 21. 21ला 3नी भाग जातो का? तर जातो. मग 21ला जर 3नी भाग गेला याचा अर्थ काय झाला? ह्या संख्येला 3नी भाग गेला. जर ह्या संख्येला 3नी भाग गेला त्याचा अर्थ काय झाला? ह्या संख्येला 33नी पण भाग जाऊ शकतो. मग याचा अर्थ काय झाली? 33नी विभाज्य नाही आहे. म्हणजे हे पर्याय क्रमांक नाही आहे. त्यांनी काय सांगितलं? विभाज्य नाही आहे काही. 33 विभाज्य आहे नाही संख्या. म्हणजे 33ने ह्याला भाग जातो का? जातो. का बरं? ह्याला 3नी भाग जातो ना. 33ने भाग जातो का नाही पहिले काय करावं लागेल आपल्याला? 33ने विभाज्य आहे का नाही? 33ने विभाज्य आहे का नाही काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 3नं पण त्याला भाग गेला पाहिजे आणि 11ने पण भाग गेला पाहिजे. मग 3नी भाग घेण्यासाठी आपण काय केलं? चेक केला अगोदर. मग ह्याला पण 3नी भाग जातो, ह्याला पण 3नी भाग जातो. मग ह्या दोन्ही पण संख्या 33ने विभाज्य असू शकतात. त्यांनी काय विचारलं? विभाज्य नाही. मग आपल्याला ज्या संख्येला 3नी भाग द्यायलाच नाही पाहिजे ती संख्या पाहिजे. मग ह्याला जात नाही 3नी भाग. आपलं उत्तर असू शकतं. पण तरी पण आपण चौथं चेक करू एकदा. 80 817 80 817 बेरीज करा. 8 आणि 8 16, 16 आणि 1 17, 17 आणि 7 24. 24ला 3नी भाग जातो का? जातो. म्हणजे ही सुद्धा काय विभाज्य नाही. सॉरी, म्हणजे विभाज्य आहे. म्हणजे आपलं पर्याय आपल्याला नाही पाहिजे. म्हणजे आपलं काय? पर्याय क्रमांक 2. ह्या तिन्ही संख्येमध्ये, चारही संख्येपैकी ह्या संख्येला 33नं विभाज्य असू शकत नाही. का बरं असू शकत नाही? कारण ह्याला 3नी भाग जात नाही. समजलं का? असे पर्यायावरून आपल्याला म्हणजे आन्सर काढता आलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. हर्षलने पहिल्या दिवशी 8.4 तास व दुसऱ्या दिवशी 4 तास ठेवा. पहिल्या दिवशी मी काय तो फर्स्ट डे लिहितो. फर्स्ट डे इथं काय लिहितो? सेकंड डे. बरोबर. पहिल्या दिवशी तिने काय केलं? पहिल्या दिवशी 8.4 तास काम केलं. 8.4 तास 8.4 तास काम केलं. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी काय किती तास केलं? 4 तास आणि 30 मिनिटे. त्यांनी आपल्याला मिनिटं दिलेलं आहे. आता आपल्याला एक माहिती आहे एका तासामध्ये 1 आवर इज इक्वल टू काय असतं बरं? 1 आवर इज इक्वल टू काय असतं? 60 मिनिट असतं. हे आपल्याला हे सगळं माहिती सांगायची काही गरज नाही. एका तासामध्ये किती मिनिटं असतात? एका तासामध्ये 60 मिनिट असतात. 1 आवर इज इक्वल टू 60 मिनिट. आता ह्यांनी काय विचारलं आपल्याला? हर्षलने पहिल्या दिवशी 8.4 तास काम केलं. 8.4 दिलं ना. मग 8.4 इंटू 60 करावं लागेल. 8.4 तास आहे ना, हे सगळे तास दिले आपल्याला. मग 8.4 गुणिले तास करावं लागेल. तेव्हा आपलं उत्तर कशामध्ये येणार? मिनिटामध्ये येणार. मग मी काय करतो? इकडे 8.4 गुणिले 60 करतो. 8.4 गुणिले 60 करतो. बरोबर. ठीक आहे. 0 0 अधिक घेतला. 6 चूक 24ला 4 हातचे आले 2. 6 8 सक 48 आणि 2 50. 0 4 0 5. एक पॉईंट इकडे घ्यायचा. एका पॉईंट हे आहे आपलं. एका पॉईंट नंतर संख्या आहे किंवा पॉईंट नंतर एकच संख्या आहे. पॉईंट नंतर एक संख्या. मग उत्तर काय आलं? 504 मिनिटं. डायरेक्टली उत्तर काय आलं बघा? 504 मिनिटं उत्तर आलं. ठीक आहे. 4 तास 30 मिनिटं. 4 तास म्हणजे काय होणार? 4 गुणिले 60 म्हणजे उत्तर काय आलं? 240. आणि वरचे हे 30 मिनिटं. त्यांनी वर 30 मिनिटं दिली आपल्या एक्स्ट्रा. म्हणजे 0 7 270 मिनिटं. हे काय आलं आपलं? 270 मिनिट आलं. त्यांनी काय विचारलं आपल्याला? तर दोन्ही दिवसात शेतात केलेल्या कामांच्या कालावधीतील फरक कसा काढणार? मग 504 वजा 270 फरक काढता बघा. 504 वजा 270 फरक काढूया. हा 4 10तून 7 गेले 3, हातचा आला 1, 5तून 3 गेले खालीवर 2. 234 मिनिटं हे आपलं उत्तर आलं. मग 234 मिनिटं बघा कुठं कुठं आहे?
234 मिनिटं इथं आहे बघा, 234 मिनिटं. हे 4.92 4.9 हे तास आहे आणि हे 234 मिनिट आहेत. हे आपलं पर्याय इकडे गेलेले आहेत आपले. हे काढून टाकू वाटलं तिथलं, गरज नाही. आणि हा इथं काढून टाकूया. म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय बरं? पर्याय क्रमांक 1 काय आहे? 4 तास 10 मिनिटं. पर्याय क्रमांक 2 3.9 तास. पर्याय क्रमांक 3 250 मिनिटं. पर्याय क्रमांक 4 234 मिनिटं. असे पर्याय आहेत. मग 234 मिनिटं आलं का आपलं? पर्याय क्रमांक ड बरोबर आहे. पर्याय क्रमांक ड बरोबर आहे. आता ड कुठं दिसतं बघा तुम्हाला? हे बघा, ड तुम्हाला फक्त इथं फक्त अ ब किंवा ब. आता हा सुद्धा काय माहिती का? हा सुद्धा प्रश्न म्हणजे इकडचा पर्याय इकडे आला. फक्त ब किंवा ड. फक्त ब किंवा ड. फक्त ब किंवा ड. हा पर्याय आपला इकडे आला आहे. कारण आता बघा, हे जे शिफ्ट झाले इकडं, तसं तिथं पण तसं झालेलं आहे. फक्त ब किंवा ड. आता मला सांगा, ड उत्तर आलं म्हणजे कुठं असणार आहे माझं? डायरेक्टली ऑप्शन नंबर 4 मी डायरेक्ट लिहू शकतो. का बोलू शकतो? कारण बघा, ड कुठं पर्याय आहे का कुठं दुसरीकडं? ड दुसरीकडं पर्याय कुठंच नाही आहे. त्यामुळे मी काय लिहू शकतो? डायरेक्टली हे बघा, हा कर्त कॅन्सल झाला. का बरं कॅन्सल झाला? आपलं उत्तर किती आलं? 234 मिनिटं आलं. मग क कॅन्सल झाला. मग क कॅन्सल झाला म्हणल्यावर काय? हा पर्याय तर नाहीच असणार आहे. क कॅन्सल झाला ना. आणि मग ब फक्त ब आणि फक्त अचा विषयच नाही आहे. कारण उत्तर काय आलं? आपलं ड आलं आहे. ड पर्याय कोणत्या ऑप्शनमध्ये? पर्याय ऑप्शन क्रमांक 4 मध्ये. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक 4 आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 आलेलं, ब किंवा ड. आता तुम्ही म्हणताल की ड ठीक आहे, ब कसं काय आलं? 3.9 तास. मग इथं कसं केलं आपण? 3.9 तासला कसं केलं आपण? 3.9 तास आहे. मग ह्याला पण काय करणार आपण? 3.9 गुणिले 60 करू लागले ह्याला. 3.9 गुणिले इथं कसं केलं आपण ह्या प्रॉब्लेममध्ये? तसंच तिथं आपल्याला 3.9 गुणिले 60 करावं लागेल. इथं करतो वाटलंच मी 3.9 गुणिले 60 0 0 अधिक 6 9 54 4 हातचे आले 5 साहित्रिक 18 आणि 5 23 बरोबर 0 4 34 बरोबर. एक नंतर पॉईंट. उत्तर काय आलं बघा? 234. 3.9 तास म्हणजेच काय आलं? 234 मिनिटं. म्हणजे ते पुस्तक मॅच झालं. तरी पण तुम्हाला ते काढायची गरज नाही. का बरं? डायरेक्टली उत्तर ड आलं. ड कुठं आहे? फक्त ड एकच पर्याय आहे. डायरेक्टली उत्तर मी सांगू शकतो. समजतंय? नेक्स्ट क्वेश्चन. एका घनाकृती केकचे पृष्ठफळ 864 सेंटीमीटर वर्ग आहे. तो कापून इष्टिका चिती आकाराचे समान 4 भाग केले तर पूर्वीच्या केकच्या तुलनेत त्याच्या सर्व तुकड्यांचे एकूण पृष्ठफळ आणि घनफळ याबाबत खालीलपैकी कोणते बदल दिसून येतील? पृष्ठफळ तेवढे असेल, घनफळ तेवढेच असेल, पृष्ठफळ आणि किंवा पृष्ठफळ 576 सेंटीमीटर वर्गाने वाढेल, घनफळ 1728 सेंटीमीटर घनने वाढेल. ऑप्शन आपल्याला वेगवेगळे दिलेले आहे. हा आता इथली गोष्ट इथे आहे. ही घनफळ 1728 सेंटीमीटरने वाढेल, सेंटीमीटर घनने वाढेल. इथे लिहितो बघा, सेंटीमीटर घन वाढेल, सेंटीमीटर घन वाढेल. हा पर्याय इकडचा इकडे आलाय. सेंटीमीटर घन वाढेल, इकडची गोष्ट इकडे आली बरोबर. आता प्रश्न आपल्याला दिलेला आहे, घनफळ तेवढेच असेल. हा सुद्धा इकडची गोष्ट इकडे आली, घनफळ तेवढेच असेल, घनफळ तेवढेच असेल. अजून काही शिफ्ट झालं का? नाही. ठीक आहे, एवढं झालं. तर बघा, घनाकृती केक आहे. घनाकृती म्हणजे काय? आपल्याला एक क्यूब दिलेला आहे. हे बघा, असा क्यूब असतो. आपल्याला हा क्यूब दिलेला आहे. ह्याच्यापासून कापून इष्टिकाची ती एक तयार केलेली आहे आणि मग त्याच्यानंतर त्याचं घनफळ काय आहे हे सगळं आपल्याला दिलेलं आहे. सगळ्यात पहिले काय करायचं बघा आपल्याला? सगळ्यात पहिले आपल्याला काय करूया आपण? सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल? घनाचं जे घन आहे त्या घनाचं आपल्याला काय करावं लागेल? घनाचे सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल? पृष्ठफळ काढावं लागेल बरोबर. घनाचे पृष्ठफळ आपल्याला काढावं लागेल. घनाचे पृष्ठफळचा फॉर्म्युला काय आहे? घनाचे पृष्ठफळ म्हणजे काय असतं बरं? 6L². 6L², बाजूचा वर्ग. घनाचे पृष्ठफळ आपल्याला दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 864 दिलेलं आहे. 6L². मग हा मला L² पाहिजे. मग 864 भागिले जर 6 करायचे आणि L². का बरं केलं मी? कारण हा 864 ह्या साईडला आल्या, 6 ह्या साईडला आल्यानंतर काय होईल? 864ला भागाकारामध्ये जाईल, कारण तो इक्वल त्या साईडला आहे. भागाकार केला, 6 1 6, 8तून 6 गेले, खाली उरले 2, 26 झाले. 8 3 24, 26 मधून 24 गेले, 2 उरले आणि परत सॉरी इथं काय झालं आपलं? एकच मिनटं. 6 1 6, 8तून 6 गेले, खाली उरले 2, 26 झाले. 6 चूक 24 झालं, परत 2 उरले, परत 6 चूक 24. L² = 24 आलं. म्हणजेच काय होणार आपलं? L = काय आलं? 12 आलं. का बरं 12 आलं? कारण आपल्याला माहिती आहे 12चा वर्ग कोणता आहे? 144 आहे. लगेच समजलं आपल्याला L ची बाजू काय? L काय आलं? 12 काय आलं आपलं? सेंटीमीटर आलं. L = 12 सेंटीमीटर आलं. नंतर त्यांनी काय सांगितलं की परत काय करते? पूर्वीच्या केकच्या तुलनेत त्याच्या सर्व तुकड्यांचे एकूण. मग आपल्याला हे झालं, आपल्याला काय करावं लागेल? परत इष्टिका चितीचे घनफळ काढावं लागेल. इष्टिका किंवा आपण काय करू शकतो? घनाचे अजून एक आपल्याला हे करावं लागेल. घनाचे पृष्ठफळ झाले, आता घनाचे घनफळ काढावं लागेल. घनाचे घनफळ काय असतं बरं? L³ किंवा बाजूचा क्यूब असतो. L म्हणजे काय आलं? 12 आलं. मग 12चा क्यूब आला. 12चा क्यूब म्हणजे काय? ते खाली सोडतो मी. 12चा वर्ग माहिती आपल्याला 144, कारण 12 गुणिले 12 गुणिले याचा अर्थ काय होतो? 12 गुणिले 12 गुणिले 12.
144 हे दोघांचं उत्तर माहिती आहे आपल्याला 144. 144 गुणिले 12, परत 12 चौक 48 ला 8, हातची आली 4, 12 चौक 48 आणि 4, 52 ला 2, हातची आली 5, 12 1 12 आणि 5 17, 1728. काय आलं आपलं उत्तर? 1728. हे काय आलं त्याचं घनफळ आलेलं आहे 1728. मग हे 1728 त्याचं घनफळ आलं. मग आता हे दोन गोष्टी समजल्या आपल्याला. मग परत आपल्याला काय करावं लागेल? इष्टिका चितीचं पृष्ठफळ काढावं लागेल. इष्टिका चितीचे पृष्ठफळ काढावं लागेल. इष्टिका चितीचं पृष्ठफळ. त्याचा फॉर्म्युला काय बरं? 2 × LB प्लस BH प्लस LH. हे बघा काय फॉर्म्युला आहे? 2 कंसामध्ये L × B अधिक B × H अधिक L × H. आता L किती आहे आपलं? L माहिती आपल्याला 12 आहे. आता ह्याचं B आणि H म्हणजे ब्रेड्थ म्हणजे रुंदी, हाईट म्हणजे उंची. B आणि H हे काय होणार? त्याचं B आणि H त्याचं काय होणार आहे? कट होणार आहे. का बरं कट होणार आहे? कारण त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे? हे बघा इथं वाचा. 4 भाग केले. इष्टिका चितीचे किती भाग केले? इष्टिका चितीचे 4 भाग केलेले. मग 4 भाग केल्यामुळे आपल्याला काय होणार? त्याचं अर्ध होणार. 12चा अर्ध काय होणार? उभा भाग कापल्यामुळे काय होईल? 12चं 6 होणार. म्हणजे B आणि H इथं काय होणार? 6. इथं 6 झाले. हे 6 गुणिले 6 झाले. अधिक हे L किती? L माहिती आपल्याला L 12च घ्यावं लागेल. आणि हे परत 6 झाले. म्हणजे बघा 2 12 सकून 72, 72 अधिक 6 6 36 प्लस 12 सकून 72 बरोबर इज इक्वल टू 2 72 अधिक 36 अधिक 72 करा. 6 2 8 2 10 0 हातचा आला 1, 7 आणि 3 10, 10 17 आणि 1 18 180. म्हणजे काल 180 गुणिले 2 हे आलं आपलं 360 आलं. हे काय आलं आपलं? 360 सेंटीमीटर क्यूब. कारण सॉरी पृष्ठफळ आहे ना, सेंटीमीटर स्क्वेअर. 360 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा नाही लिहिलं तरी चालते. समजते 360 कसं आलं? पण त्यांनी काय विचारलं परत? हे कापून आपण 4 समान तुकडे केले. मग परत काय करावं लागेल? 360 गुणिले 4 करावं लागेल. उत्तर काय आलं बघा? 4 0 0 4 7 24 4 8 2 4 3 12 2 14. हे आलं आपलं 1440. आता त्यांनी काय विचारलं? पृष्ठफळ तेवढे असेल घन. पृष्ठफळ बघा, घनाचं पृष्ठफळ किती आलं आपलं? घनाचं पृष्ठफळ किती आलं आता? सॉरी घनाचं पृष्ठफळ किती आलं इथं आता? किंवा दिलेलं आहे घनाचं आलं दिलेलं आहे 864. इष्टिका चितीचं किती आलं? इष्टिका चितीचं भाग किती आलं? 360 किंवा 1440. सेम आहे का? नाही आहे. पृष्ठफळ तेवढे असेल हा पर्याय चुकलेला आहे. घनफळ तेवढे असेल तर असं जर तुम्ही केलं तर घनफळ काय असतं आपलं? तेवढंच राहत असतं. किंवा मग आपण ऑप्शनहून जाऊया. ऑप्शन अ कुठे? अ बघा तिन्हीमध्ये नाही आहे. आपल्याला समजलं आहे बघा, माझं उत्तर इथंच हे झालं, क्लिअर झालेलं आहे. ऑप्शन राहिला का? पृष्ठफळ सेम आहे का? नाही आहे पृष्ठफळ सेम. मग तुम्ही डायरेक्टली बघा, आपल्याकडे परीक्षेमध्ये वेळ कमी असतो, त्यामुळे तुम्ही जरी पुढचं सोडवलं नाही, तुम्हाला प्रश्न पहिला ऑप्शन काय दिलेला, म्हणजे कधी पण प्रश्न सोडवल्यानंतर काय करायचं? ऑप्शन बघायचं. पहिल्यांदा ऑप्शन काय दिलेलं बघा आपल्याला? पृष्ठफळ तेवढेच असेल. मग पृष्ठफळ तेवढेच असेल म्हटल्यावर मी बघा पृष्ठफळ ह्याचं घनाचं काढलं, इष्टिका चितीचं काढलं, मला समजलं की पृष्ठफळ वेगळं आहे. मग मी काय केलं? ऑप्शन अ काढून टाकला. ऑप्शन ए काढून टाकला म्हणजे माझे हे हा पर्याय आणि डायरेक्टली हा पर्याय, तिन्ही पर्याय माझे कट झाले. डायरेक्टली माझं उत्तर कोणतं असणार आहे? फक्त ब कडं. आता तुम्ही म्हणताल ब कडं कसं काय? हे बघा घनफळ तेवढंच असेल का? तर घनफळ तेवढंच राहतं. तुम्ही किती कापा कसं करा काही प्रॉब्लेम येत नाही. घनफळ तेवढं राहतं. ठीक आहे. पृष्ठफळ 576 सेंटीमीटर वर्गाने वाढेल. पृष्ठफळ 576 वाढेल. तर पहिलं पृष्ठफळ किती होतं? 864 होतं. नंतर किती आलं? 1440. मग 1440 वजा 864 करून पाहतो मी. पृष्ठफळ 576 वाढले का? 10तून 4 गेले 6, हातचा आला 1, 14तून 7 गेले 7 आणि 14मधून 9 गेले 5, 1 ला 1 0. म्हणजे काय झालं? पृष्ठफळ 576 वाढेल. बरोबर आहे का नाही? पॉईंट हा बरोबर आहे. मी कॅल्क्युलेशन करायची सुद्धा गरज नाही. का बरं? कारण मला समजलं की तो ऑप्शन अ कटला म्हणजे माझे तिन्ही पर्याय कटले. तरी पण मी डायरेक्ट उत्तर टिक केलं. का बरं टिक केलं? की मला माहिती आहे तिन्ही पर्याय नसलेला ऑप्शन अ नसलेला ऑप्शन फक्त हाच आहे. पण मग तरी पण आपण चेक करू की बाकीचे बरोबर आहेत का? तर हे बरोबर आहे, हे पण समजलं आपल्याला. आणि घनफळ 1728 सेंटीमीटर घनने वाढेल. बरोबर 1728 सेंटीमीटर घनने वाढेल. 1728 बघा कुठे आहे का? हे बघा इथं घनफळ 1728. हे सुद्धा आपलं पर्याय आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे काय म्हणू शकतो आपण? हे बाकीचे तिन्ही बरोबर आलेत, आपण असे पण काढलेत. आणि जरी तुम्ही नाही काढलं, फक्त तुम्ही एकच चेक केलं पहिलं ऑप्शन, तरी पण तुम्ही ऑप्शन 3ला टिक करू शकतात लगेच. समजते का? अशा प्रकारे तुम्हाला समजलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. 2 वर्षापूर्वी अंजलीचे वय वत्सलाच्या वयाच्या 1.25 पट होते. बरोबर. आता हा प्रश्न माहिती आहे का? 2014 साली सुद्धा रिपीट झालेला आहे. 2014ला हा प्रश्न बरोबर रिपीट झालेला आहे. फक्त काय नावं चेंज झाले आणि आकडे चेंज झालेले आहेत. 2 वर्षापूर्वी वत्सलाचे वय. आता मी काय करतो बघा, एक कॉलम करतो, त्यात लिहितो 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ठीक आहे. 2 वर्षापूर्वी. नंतर दुसऱ्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे? आज किंवा 2 वर्षानंतर किंवा म्हणू शकतो आपण ह्याला आज म्हणू शकतो, आजचं वय यांचं. आणि नंतर काय म्हणू शकतो? पुढची गोष्ट बघूया आपण. 2 वर्षापूर्वी अंजलीचे वय. आता इथे काय दिलं आपल्याला? अंजली आणि वत्सला 2 नावं दिलेली आहेत. मग मी काय करतो? इथं लिहितो अंजली लिहितो आणि इथं लिहितो वत्सला.
वत्सल वत्सल ठीक आहे. 2 वर्षापूर्वी अंजलीचे वय वत्सलच्या वयाच्या सव्वापट होते. मग वत्सलचं वय समजा आपण एक्स घेतलं, वत्सलचं वय एक्स घेतलं तर अंजलीचं वय काय असणार 2 वर्षापूर्वी. 2 वर्षापूर्वी आपण वत्सलचं वय घेतलेलं आहे एक्स वर्ष आणि अंजलीचं वय काय झालं ते तिने सांगितलं बघा आपल्याला. 2 वर्षापूर्वी अंजलीचे वय अंजलीचे वय वत्सलच्या वयाच्या सव्वापट होते. सव्वाला आपण असू शकतो 1.25 लिहू शकतो. आणखी 4 वर्षानंतर मग आजचं वय काय होणार ह्यांचं हे बघा. 2 वर्ष समजा आजचं वय समजा एखाद्या व्यक्तीचं आजचं वय 30 वर्ष आहे. 2 वर्षापूर्वी समजा सांगितलं की 2 वर्षापूर्वी एका व्यक्तीचं वय 28 होतं. आज वय काय असणार आहे आपण कसं करणार. 2 वर्षापूर्वी 28 होतं मग 28 अधिक 2 करतो का बरं. आज का बरं 2 वर्षाचा फरक आहे मग 28 अधिक 2 काय होतं 30. मग आजचं वय ह्यांचं काय होणार आहे ह्याचं वय काय होणार आहे एक्स अधिक 2 वर्ष होणार आणि ह्याचं पण काय होणार 1.25 एक्स अधिक 2. का बरं कारण 2 वर्षापूर्वी हे होतं आजचं एवढं असणार आहे. मग त्यांनी काय सांगितलं आणखी 4 वर्षानंतर. मग काय म्हणणार आपण 4 वर्षानंतर काय म्हणणार आपण 4 वर्षानंतर बरोबर. मग आजच्या 4 वर्षानंतर मग 1.25 एक्स अधिक 2 अधिक 4 म्हणजे काय होणार 1.25 एक्स अधिक 6. कसं आलं हे बघा. ह्याचं वय किती आहे आजचं 1.25 एक्स अंजलीचं अधिक 2 हे एवढं वर्ष आहे. त्यांनी काय सांगितलं की 4 वर्षानंतर. मग मी काय करणार ह्याच्यामध्ये 4 ॲड करणार. मग 4 आणि 2 6 झाले 1.25 एक्स अधिक 6 आणि वत्सलचं वय पण काय होणार 4 वर्षानंतर एक्स प्लस 6 होणार ना. हे 4 आहे 2 आहे त्याच्यामध्ये 4 ॲड केले एक्स प्लस 6 झालं. हे असं एवढं टेबल तयार झाला. तर आणखी 4 वर्षानंतर वत्सलचे वय किती आपण काढलं एक्स प्लस 6. आणखी 4 वर्षानंतर वत्सलचे वय हे अंजलीचे वय त्यावेळेस काय बघा 1.25 एक्स प्लस 6 अंजलीच्या वयाच्या 5/6 पट आहे. अंजलीच्या वयाच्या 5/6 पट आहे. तर दोघांच्या वयातील फरक किती. मग आपल्याला पहिले काय करावं लागेल पहिले यांचे वय काढावं लागतील मग फरक बघू आपण. आता हा 6 इथं खाली आहे आणि इथं गुणाकारामध्ये इकडून काय इकडे भागाकारामध्ये इकडून गुणाकार होईल म्हणजे एक्स प्लस 6 हा 6 इकडून गुणाकारामध्ये जाईल बरोबर. हा 5ने ह्याला मल्टिप्लाय करा. आता 5ने ह्याला गुणाकार करायचा आणि ह्याला पण गुणाकार करायचा. मग 1.25 गुणिले 5 करा. 5 5 25ला 5 हातचे आले 2 5 2 10 आणि 2 12 हातचा आले 1 5 1 5 आणि 1 6 2 नंतर पॉईंट नंतर 2 संख्या म्हणजे हे काय झालं 6.25 एक्स प्लस 5 6 30 बरोबर. काय केलं मी ह्या 5ने ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं कंसाला गुणाकार केला आणि 6ने पूर्ण कंसाला गुणाकार करायचा होता. परत 6 गुणिले एक्स 6 एक्स अधिक चिन्ह आहे म्हणून अधिक लिहिलं 6 गुणिले 6 36 इज इक्वल टू 6.25 एक्स प्लस 30. आता परत मला काय करायची एक्सची किंमत काढायची. एक्सची किंमत काढण्यासाठी मी काय करतो आता 6.25 मोठे का 6 एक्स मोठे तर 6.25 मोठे आहे. मग ह्या 6 एक्सला तिकडे पाठवतो. हे 36 इथं राहिलेले ऑलरेडी आहेत ह्या 30ला इकडे आणतो. सगळ्या गोष्टी एक्सच्या गोष्टी एका साईडला बाकीच्या गोष्टी एका साईडला कॉन्स्टंट. 6.25 एक्स हा 6 एक्स तिकडून काय होईल वजा होईल -6 एक्स. 6.25 मधून काय झालं 6 गेले माझ्याकडे 6.25 रुपये 6 रुपये खर्च केले. मग किती रुपये उरले किंवा 0.25 उरला. काय म्हणू शकतो आपण बघा 0.25 एक्स रुपये म्हणजेच 0.25 एक्स उरला बरोबर. 36 मधून 6 30 गेले 6 उरले 36 मधून 30 गेले 6 उरले. आता हे काय करायला आपल्याला भागाकार करावं लागेल. मग परत काय करतो मी इथं सोडवतो वाटलंच त्याला. परत ह्यांनी काय दिले आपल्याला 0 पॉईंट किंवा ह्या साईडला करू आपण 0 पॉईंट. आता परत इथं काय करू आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची. हे 6 आहे हे 0.25 ह्याला गुणाकारामध्ये इकडून काय होईल भागाकारामध्ये जातील बरोबर एक्स. आता बघा 6 भागिले 0.25 6 भागिले 0.25 मग पॉईंट शिफ्ट करू. हा 6 आहे 2 नंतर पॉईंट शिफ्ट केला मी खालचा काय केला 25 लिहिलं. कसं लिहिलं 1 पॉईंट शिफ्ट झाला 2 पॉईंट म्हणजे 2 इकडे पण काय 2 शून्य येणार बरोबर एक्स. 600 भागिले 25 600 भागिले 25 5ने भागाकार करायला 5 5 25 5 1 5 6 किंवा इथं करून बघ दाखवतो तुम्हाला 600 भागिले 5 5 1 5 6 2 5 गेले खाली वरला 1 10 झाले 5 2 10 आणि 0 0 उत्तर काय आलं 120 वरती काय आलं 120. परत काय होणार 120 भागिले 5 करायचे आपल्याला. मग परत हे बघा असं आलं 120 भागिले 5 बरोबर एक्स. 120 भागिले 5 इथं करून दाखवतो तुम्हाला. परत काय होणार 5 1 5 5 2 10 12 10 गेले खाली उरले 2 उरले. मग परत काय होणार 5 चौक 20 काय होणार परत 5 चौक 20 एक्सची व्हॅल्यू काय आली आपली 24 आली. एक्सची किंमत काय आली आपली 24 आलेली आहे बरोबर. एक्सची किंमत काय आली आपली 24 आलेली आहे. मग एक्सची किंमत 24 आली. त्यांनी काय विचारलं आपल्याला बघा त्यांनी प्रश्न काय विचारला आहे दोघांच्या वयातील फरक किती आहे. मग एक्सची किंमत 24 आली एक्सची किंमत 24 आली तर एक्स आहे 24 आहे. मग 2 वर्षापूर्वी तुम्ही बघा हे पूर्ण सॉल्व करा किंवा हे पूर्ण करा किंवा हे पूर्ण करा फरक सगळीकडे सारखाच येणार.
मग मी काय करतो, एक्सची व्हॅल्यू 24 आली, हे माहीत झालं, वत्सलचं वय मला माहीत झालं 24. आता अंजलीचं वय किती आहे, 1.25 गुणिले 24. तर करा गुणाकार, 24चा पाडत असेल, 24 पंचे 120, 0 हातचे आले 12, 24 दुने 48, 48 मध्ये 12 मिसळले, 8 2 10, 4 1 5 1 6, 60 झाले, 0 घेतला, हातचे आले 6, 24 1 24 आणि 6 30 झालं, 2 नंतर पॉईंट म्हणजे 30 आलं. ह्याचं वय किती आलं, अंजलीचं 30 आलं, ह्याचं आलं वत्सलचं 24 आलं. त्यांनी काय विचारलं, दोघांच्या वयातील फरक किती. मग 30 वजा 24 म्हणजे कितीचा फरक आहे, 6चा फरक आहे. पर्याय क्रमांक 2. दोघांच्या वयातला फरक किती बरं, 30 वजा 24 फरक 6 आलेला आहे. समजतंय का, बघून घ्या. आता आपल्याला परत बघा, हा सुद्धा प्रश्न तुम्हाला 2014ला रिपीट झालेला आहे किंवा 2014ला हा प्रश्न असाच आहे, फक्त काय केले, संख्या बदलल्या. इथे बघा आता 12.1 गुणिले 6.3, 5.8 गुणिले, तर मी काय करतो माहिती आहे काय, 12.1 आहे, इकडे पण 12.1 आहे, 5.8 खाली आहे, वरती आहे, 6.3, सगळ्या गोष्टी काय परत परत रिपीट वाटते आपल्याला. मग मी काय करतो माहिती आहे का, एच्या ऐवजी काय लिहितो, 12.1 बरोबर, किंवा 12.1ला ए लिहितो, नंतर 6.3ला काय लिहितो मी, बी लिहितो, 6.3ला बी लिहितो, आणि 5.8ला काय लिहितो मी, सी लिहितो. मग परत व्हॅल्यू पुट करा, 12.1च्या ऐवजी काय घ्यायचं, ए घ्यायचं, ए गुणिले 6.3 म्हणजे कोण आहे, बी आहे, ब्रॅकेट बंद, वजा 5.8 म्हणजे कोण आहे, सी आहे, परत 6.3 म्हणजे बी आहे, किंवा सी गुणिले बी, किंवा डायरेक्ट लिहितो मी सी गुणिले बी, सी बी असतो, अधिक 12.1 गुणिले 12.1 डबल आला म्हणजे काय होणार, एचा ए गुणिले ए, त्याला आपण एचा वर्ग शकतो, पण ठीक आहे बघूया, मायनस 12.1 म्हणजे ए गुणिले 5.8 म्हणजे सी ए. समजते, खाली लिहितो परत, खाली संख्या 12.1 वजा 5.8, 12.1 म्हणजे कोण आहे बघा, ए आहे, ए मायनस 5.8 कुठे गेला, 5.8 म्हणजे सी आहे, ए मायनस सी, आणि इथं काय होणार परत, ए अधिक बी, ए मायनस सी, ए अधिक बी. समजते. आता ए बीला काय लिहू शकतो मी, ए इंटू बीला ए बी मायनस सी बी किंवा बी सी काही पण लिहा तुम्ही, त्याचा अर्थ एकच होतो, सी बी अधिक ए गुणिले ए स्क्वेअर मायनस ए सी. बरोबर. आता खालची संख्या हे, आता ह्याला पण काय करू आपण, सॉल्व्ह करू म्हणजे बघा, ए मायनस सी गुणिले ए प्लस बी आपल्याला दिलेलं आहे, सॉल्व्ह करायचं म्हणजे काय करणार परत, हे बघा, ह्या एनी पूर्ण पुढच्या कंसाला गुणाकार करायचा, ए प्लस बी मध्ये चिन्ह कोणते, मायनस आहे, मायनस सी, परत ए प्लस बी. काय केलं मी, ह्या एनी पूर्ण ए प्लस बीला गुणाकार केला, मध्ये चिन्ह मायनस आहे, मायनस सी लिहिला, परत ह्या मायनस सीनं पूर्ण ब्रॅकेटला गुणाकार करायचं किंवा मल्टिप्लाय करायचं. काय होणार, ए इंटू ए स्क्वेअर प्लस ए इंटू बी ए बी मायनस सी इंटू ए सी ए किंवा ए सी काही पण लिहा, आणि मायनस इंटू प्लस हा मायनस बी सी. काय आलं बघा, ए स्क्वेअर प्लस ए बी मायनस ए सी आणि मायनस बी सी किंवा मायनस सी बी. आता ए स्क्वेअर बघा वरती पण आहे, ए बी वरती पण आहे, मायनस ए सी वरती पण आहे, मायनस बी सी. म्हणजे काय झालं की हे सगळे दोन्ही इक्वेशन काय सेमच आले, दोन्ही इक्वेशन काय झालेले, ह्या ब्रॅकेट दोन्ही पण ब्रॅकेट आपले कंस सेम आलेले आहेत. मग हे काय होणार, डायरेक्टली कट होणार, हा कट होणार, हा कट होणार. उत्तर काय आलं आपलं 1. उत्तर काय आलं आपलं 1. का बरं, x/x उत्तर काय असतं 1 असतं, किंवा 20/20 उत्तर काय असतं 1च असतं. तसं हे कट केल्यानंतर 1 लिहायचं, 0 लिहायचं नाही. मग आपला पर्याय क्रमांक काय आहे 4. पर्याय क्रमांक 4. आता काही विद्यार्थ्यांनी काय केलं असं, हे सॉल्व्ह केलं असेल, 12.1 गुणिले 6.3 करा, 5.8 गुणिले 6.3 करा. आता तुम्ही करू शकता असं, पण ह्याच्यामध्ये काय होईल माहिती आहे का, तुमचा वेळ जाईल, कधी कधी कॅल्क्युलेशन आपलं किंवा आपलं जे करतो आपण चुकू शकतं. त्यामुळे काय पाहिजे, असं एबीसीच्या फॉर्ममध्ये आपण लिहिलेलं आहे. समजतंय. नेक्स्ट क्वेश्चन, कारागीर बांबूच्या 3 शिड्या बनवत आहे. आता समजा कारागीर आहे, त्यांनी काय केलं, बांबूच्या 3 शिड्या, 1 शिडी 2 शिड्या आणि ह्या 3 शिड्या. कारागीर बांबूच्या 3 शिड्या बनवत आहे, समजा अशा शिड्या बनवल्या त्यानं, अशा टाईपमध्ये. बरोबर. कारागीर बांबूच्या शिड्या बनवत आहे, 50 सेंटीमीटर अंतरावर 1 याप्रमाणे प्रत्येक शिडीला 13 पायऱ्या आहेत. प्रत्येक, आता मी एकच दाखवतो तुम्हाला काढून, 13 आहे बघा. 1 हे खाली शिडीचं पाय, हा 1 झालं, 2 झालं, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि ही एक 13. किती शिडी आहे बघा, प्रत्येक शिडीला 13 पायऱ्या आहेत. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 पायऱ्या. ठीक आहे. तिने काय सांगितलं, आणि 3 शिड्या बनवत आहे, 50 सेंटीमीटर अंतरावर 1, म्हणजे ह्या दोन पायरीमध्ये किती फरक आहे, 50 सेंटीमीटरचा, किंवा ह्या दोन पायरीमध्ये कितीचा फरक आहे, 50 सेंटीमीटर. म्हणजे ह्या इथल्या कोणत्याही दोन पायरीतला फरक किती, 50 सेंटीमीटरचा. तर प्रत्येक शिड्या लावण्यासाठी पायऱ्या मोजायच्या नाही आपल्याला, शिडी तयार करण्यासाठी आपल्याला पायऱ्या सोडून द्यायच्या, आणि किती बांबू लागेल, म्हणजे उभे किती बांबू लागतील. आता ह्यांनी काय केलं बघा, 13 शिडी दिल्या आपल्याला, 13 पायऱ्या दिल्या, आणि आपण काय करायचं, एक 14 पकडायचं एक्स्ट्रा. का बरं एक एक्स्ट्रा पकडायचं, कारण त्याच्या मागं काय माहिती का, आपण जी शिडी उभा करतो, तर पहिल्या पायरीचा आणि खालच्या शिडीचा
ही बघा, ही खाली आपण शिडीला असे पाय केले समजा, म्हणजे खाली असं स्टेबल केलं शिडीला उभा केलं, तर ह्या 2 पायऱ्यामध्ये डायरेक्ट आपलं अंतर असतं काही ना काही, हे सुद्धा काय करणार आपण त्याच्यामध्ये पकडणार आहोत. मग त्यांनी काय दिलं 13, तर काय आपण पकडायचं 14 पकडायचं. 14 गुणिले 50 सेंटीमीटरला आहे. 14 गुणिले 50 उत्तर काय येतं 700 येतं. 14 पंचे 70. पण हे सेंटीमीटरमध्ये उत्तर आपल्या कशामध्ये दिलेलं बघा, मीटरमध्ये असेल. मग 1 सेंटीमीटर म्हणजे काय, किंवा 1 मीटर म्हणजे काय 100 सेंटीमीटर, बरोबर. तर 700 सेंटीमीटर म्हणजे काय होणार 7 मीटर येणार आहे. काय येणार 700 सेंटीमीटर म्हणजे 7 मीटर. मग 7 मीटर काय झालं, एक साईड झाली, ही 7 झालं, हे 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 7. म्हणजे एका शिडीला 14 मीटर बांबू लागेल. एका ह्याला 14, इथे 3 शिड्या आहेत. 14 गुणिले 3, 14 त्रिक 42. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1, 42 मीटर त्याला काय होईल, बांबूची गरज पडेल. समजतंय. नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे आणि सोपा आहे, त्यामुळे आपण जास्त ह्याच्यावरती एक्सप्लेन केलेलं आहे बऱ्यापैकी. जास्त एक्सप्लेन करायची आणि वेळ आपलं वाया घालायची गरज नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन. माधवरावांकडे असलेल्या रकमेतील काही रक्कम बचत खात्यात ठेवली. हा सुद्धा प्रश्न 2014 साली रिपीट झालेला आहे. माधवराव सेम नाव होतं, सगळ्या गोष्टी जवळपास सेमच आहेत, फक्त आता बघूया आपण आकडे वगैरे त्यांनी बदललेत का. माधवरावांकडे असलेल्या रकमेतील काही रक्कम बचत खात्यात ठेवली, त्यांनी उर्वरित 300 रक्कम. माधवरावाकडे किती रक्कम, समजा माधवरावाकडे समजा आपण काय करू, स्टार्टिंगला समजा माधवरावांकडे X रक्कम आहे, बरोबर. त्यांनी उर्वरित 304 रक्कम, उर्वरित 304 रक्कम तुम्हाला समजते का. उर्वरित 304चा अर्थ काय झाला, म्हणजे त्यांच्याकडे 304 उरली रक्कम, म्हणजे 4 भागपैकी त्यांच्याकडे 3 भाग उरले. म्हणजे याचा अर्थ काय झाला, एक भाग त्यांनी काय केला, खर्च केला. म्हणजे 1/4 भाग काय केला त्यांनी, खर्च केलेला आहे. किंवा 1/4 रक्कम भाग त्यांच्याकडे काय झाला, खर्च केला, किंवा त्यांनी बचत खात्यात ठेवली. 1/4 भाग काय केली त्यांनी, बचत खात्यात ठेवलेली आहे. 1/4 भाग कसं काढलं मी, त्यांनी काय सांगितलं, माधवरावांनी काही रक्कम बँकेत ठेवली, ठीक आहे. त्याच्या 304 रक्कम तर बाकीचे त्यांनी सांगितलं, आपल्याला कॅल्क्युलेशन सांगितलं आहे. 304 रक्कम त्यांनी कशी खर्च केली. मग याचा अर्थ काय झालं, एखाद्या गोष्टीचे 4 भाग केले, 4 भागपैकी 3 भाग त्यांच्याकडे आहे शिल्लक, म्हणजे एक भाग त्यांनी काय केलेला आहे, बचत खात्यात ठेवलेला आहे. मग आपण काय करणार, किंवा आपण काय लिहिणार, बचत खात्यामध्ये, हे बघा बचत खात्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, बचत खात्यामध्ये 1/4. का बरं, एक ही पूर्ण रक्कम आहे, पूर्ण रकमेच्या 4था भाग. मग 1/4 रक्कम काय केली त्यांनी, बचत खात्यामध्ये ठेवलेली. उर्वरित 304 रकमेपैकी, आता उर्वरित बघा 304 रकमेपैकी 305 रक्कम घर खर्चासाठी. मग इथं काय लिहितो तुम्ही, घर खर्च काय लिहिणार, हे बघा उर्वरित 304 पैकी 304 X आहे ना, इथं 304 X रकमेपैकी 305 रक्कम घर खर्चासाठी, 305 असं लिहिणार, बरोबर. मग हे काय आपण जर गुणाकार करतो तर समोर गुणाकार करताना अंशाचा होतो, छेदाचा गुणाकार होतो. मग 3 त्रिक 9 भागिले 4 पंचे 20, 9/20X हा घर खर्चासाठी रक्कम वापरली. परत आणि 1/3 रक्कम मुलांच्या शैक्षणिक फीसाठी, 1/3 रक्कम. मग परत काय करणार, 1/3 कोणाच्या, 3/4च्या 1/3, बरोबर. हा 3 कॅन्सल झाला, आपलं उत्तर काय येणार, x गुणाकार करा, x गुणिले 1 झाला. 1/4 रक्कम त्यांनी काय केली, फीसाठी ठेवलेली आहे, बरोबर. 1/4 रक्कम त्यांनी काय केली, फीसाठी ठेवलेली आहे. एवढं समजलं आपल्याला. नंतर तेव्हा त्यांच्याजवळ 1200 शिल्लक राहिले, परत त्यांच्याकडे 1200 शिल्लक राहिले, तर त्यांची बचत खात्यात रक्कम किती. मग आपण काय करायचं माहिती का, x बरोबर आपलं बघा इक्वेशन काय तयार होतं, x म्हणजे काय, पूर्ण रक्कम, 1/4 बचत खातं घर खर्च 9x अधिक 9x भागिले 20 अधिक फीसाठी किती, परत 1/4 आणि परत त्यांच्याकडे 1200, हे सगळ्यांची बेरीज केली तर त्यांचं x येऊन जातं. मग मी काय करतो बघा, आता हे 1/4 हे 1/4 ह्या दोघांना जवळ घेतो, 1/4 का बरं, कारण ह्यांचे बेस सेम आहेत किंवा ह्यांचे छेद सेम आहेत. त्यांचं मग आता बघूया काय होतं, त्याचं सांगतो तुम्हाला मी. आणि हे 1200, बरोबर. आता 1/4 x दोघांचे छेद सेम आहे, दोघांचे छेद सेम असल्यामुळे आपण 4 घेतला फक्त, आणि x आणि x काय झालं, 2x झाला, अधिक 9x भागिले 20 अधिक 1200. इथं x लिहायचं, इथं x लिहायचं, समजतंय का. इकडे x लिहिला, इकडं x लिहिला. आता आपण काय करू, इरेझरनी ह्या गोष्टी कट करून टाकू. नंतर पुढं काय होईल बरं, पुढं असं होईल की हा बे दोन्ही 4 कट होईल, म्हणजे हा राहिला 1/2 अधिक 9x भागिले 20 अधिक 1200 हा झाला. इथं xला x तसाच लिहिला. समजते का इथपर्यंत, दिसतंय का बघा, चेक करायचं काय लिहिलं मी ह्या साईडला. आता आपण ह्या साईडला उरलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. तर परत काय होणार बरं, आता हे x इजिकल टू, आता सगळे काय करतो मी, x बरोबर. आता ह्याचं काय करायचं, आपल्या दोघांचा छेद सेम नाही आहे, मग आपण काय करणार, तिरपा गुणाकार, 20 गुणिले x 20x, बरोबर, अधिक 9 गुणिले 2 18x, बरोबर, भागिले 20 गुणिले 2 40 अधिक 1200.
अधिक 1200 बरोबर. परत काय होणार आता, परत सॉल्व करायला आपल्याला ह्याला 20x, परत हे दोघांचा छेद सम आहे का, इथे सेम नाही, इथे एक आहे. मग परत काय होणार बघा, 20x अधिक 18x, ह्याला काय शकतो आपण 20 आणि 18ला काय लिहू शकतो डायरेक्टली, 20 आणि 18ला आपण 20 आणि 18ची बेरीज करा, त्याचं उत्तर बघा काय येतं. 20 आणि 18 म्हणजे डायरेक्टली येतं तुमचं 38x भागिले 40 अधिक 1200, इथे एक येणार. परत त्रिपा गुणाकार करा, 38x अधिक 40 गुणिले 1200, 1 2 3 0 आणि 12 चौक 48, 48,000 भागिले 40 बरोबर. हे येणार x आणि इकडे काय राहिलं आपलं. किंवा आपण काय करू शकतो, ठीक आहे आपल्याला हे करायची गरज नाही, ह्याच्याऐवजी आपण काय करू शकतो बघा, इथे तुमचं एवढं आलं. आता परत काय करू आपल्याला एक्सच्या गोष्टी सगळ्या जवळ आणावं लागतील, एक्सच्या ज्या टर्म्स आहेत सगळ्या जवळ आणावं लागतील. एक्स बरोबर 20 आणि 18 काय झाले 38x भागिले 40 अधिक 1200. आता सगळ्या एक्सच्या गोष्टी जवळ आणावं लागेल. मग एक्स वजा 38x भागिले 40 बरोबर 1200. काय केलं मी, हे 38x भागिले 40 त्या साईडला, ह्या साईड लिहून काय होईल वजा होतील. परत काय करा, तिरपस गुणाकार करा, 40 गुणिले x 40x, त्याच्याबंद 40x वजा 38x म्हणजे काय झाले 2x भागिले 40 इज इक्वल टू 1200. परत 2x बरोबर हे 1200, हे 40 तिकडून काय होईल गुणाकार होतील. परत हिचं गुणाकार करायचा का नाही करायचा, आपल्याला x ची व्हॅल्यू पाहिजे. x इज इक्वल टू 1200 गुणिले 40 भागिले 2. 2 कुठे, हे इथं गुणाकारामध्ये, इकडून काय होईल छेदामध्ये जातील. परत काय करणार, बेग बे म्हणजे 20 झाले, 20 गुणिले 1200, 1 2 3 0 12 2 24, 24,000 काय आलं आपलं टोटल 24,000 रक्कम होती त्यांच्याकडं. माधवकडं किती किंवा माधवरावांकडे किती होती 24,000 रुपये रक्कम होती, हे आपल्याला काढलं. पण 24,000 आपल्याला उत्तर सांगायचे का नाही. त्यांनी बचत खात्यात किती रक्कम ठेवली, बचत खात्यात किती रक्कम ठेवली बघा, 1/4. बचत खात्यामध्ये ठेवली 1/4. बचत खातं किती आहे म्हणजे x किती आला 24,000 आला भागिले 4, 4 1 4, 4 6 24, 3 0. म्हणजे त्यांनी काय केली, बचत खात्यामध्ये 6,000 रक्कम एवढी त्यांनी ठेवली होती. आहे का पर्याय क्रमांक 2 आहे बघा, पर्याय क्रमांक 2 6,000. जर त्यांनी विचारलं असतं समजा घर खर्चासाठी किती रक्कम आहे, मग मी काय करणार 9x भागिले 20 म्हणजे 9 गुणिले 24,000 भागिले 20 करणार, जे उत्तर येईल ते घर खर्चासाठी. फीसाठी म्हणलं असतं 1/4, परत तेवढं झालं असतं 6,000 झालं असतं, कारण 24,000 भागिले 6. समजते का सॉल्व केला, समजते. अशा पद्धतीने आपण हे प्रॉब्लेम सॉल्व केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एक वस्तू 1306 रुपयाला विकली. बघा आता हा प्रश्न सुद्धा काय झालेला आहे, रिपीट टाईपमध्ये झालेला आहे. आता हा सेंटर घेऊ आपण. एक वस्तू 1306 रुपयास विकून जितका नफा येईल, आता मी काय करतो एक्स नफा किती, एक्स नफा कितीला विकली त्यांनी बरं 1306ला विकली. एक वस्तू 1306 रुपयास विकून जितका नफा होतो त्याच्या सवापट तोटा म्हणजे परत पाठीमागे यावं लागेल आपल्याला, नंबर लाईनच्या पाठीमागे आपले, किंवा सवापट तोटा 1180 रुपयाला जर विकली तर त्याचा सवापट तोटा होतो, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती. हा सुद्धा प्रॉब्लेम 2014 साली रिपीट झालेला आहे. सेम प्रश्न असाच, फक्त आकडे बदलले. मग मी काय करणार बघा, 1.25 आणि x किती होतात 2.25x बरोबर. आणि 1180 1306 दिली त्यांनी, मग आपल्याला बघा 1306 मधून काय करावं लागेल 1180 वजा करावं लागतील. 6 10 तून 8 गेले 2, हातचा आला 1, 3 2 गेले, खाली उरला 1 0, म्हणजे उत्तर आला 126. 2.25x बरोबर 126. काय करायचं, वरच्या दोघांची बेरीज करायची, खालच्या दोघांचं वजाबाकी करायची. समजते, हे उत्तर आलं आपलं. मग आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची, x बरोबर 126 भागिले 225, पण 2.25 बरोबर. आता x बरोबर हे 100 पॉईंट शिफ्ट करा, 126 2 पॉईंट तिकडे शिफ्ट केले मी, का बरं 2 पॉईंट खाली 2.25 आहे ना, तर त्याला 2 पॉईंटनी तिकडे गेलं, म्हणून मग वरचे पण पॉईंट वाढतील. परत काय करा, ह्याला भागाकार करून बघा, कशाने भागाकार करायचा 5ने करून बघा बरोबर, किंवा 15ने करून बघा. 15चा वर्ग किती आहे 225 माहिती आपल्याला, मग इथं उत्तर येणार डायरेक्टली 15 उत्तर येणार. आता 12,600 15ने भागाकार करा, 12,600 भागिले 15, 15चा वर्ग किती होतो 225 आपल्याला माहिती आहे, 15 15 225. मग 15चा पाडा म्हणा, 15 15 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75, 15 6 90, 15 7 5 200, 15 8 2000, 15 8 2000, खाली उरले 6 0 0, परत 15 4 60 आणि 0, म्हणजे उत्तर काय आलं आपलं 840. वरती काय आले 840, पुन्हा खाली काय आले 15 आले बरोबर, वरती आले 840, परत खाली 15 आले. मग परत करा, 15 15 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75, 15 5 75, 15 6 90 होत नाही 75, 84 मधून 75 गेले, 84 मधून 75 गेले, खाली उरले 9 आणि हे 90, म्हणजे 15 90ला काय होतं 15 6 90, म्हणजे उत्तर काय आलं आपलं 56 उत्तर आलेलं आहे. x ची व्हॅल्यू किती आली आपली 56 आलेली. मग 156 आली
तर 156 आली. तर त्यांनी काय विचारले की एक वस्तू 1300 म्हणजे नफा किती झाला, तर आपल्याला 56 नफा झाला. 1306 रुपयाला विकल्यानंतर किती नफा होतो आपल्याला, 56 नफा होतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, 1306 ला वस्तू विकली तर वस्तूची मूळ किंमत काढण्यासाठी नफा वजा करावा लागेल. 0, 10तून 5 गेले 5, 3तून 1 गेला 2 आणि 1शी 1, 1250 रुपये त्याची मूळ किंमत पाहिजे. 1250 रुपयाची वस्तू जर आपण 56 रुपये नफा कमवून विकली तर 1306 ला विकते. मग 1250 पर्याय आहे का कुठं, आहे पर्याय, पर्याय क्रमांक 4. समजलं का कसं काढलं. अशा पद्धतीनं तुम्हाला पटापट उत्तरं काढता आले पाहिजे परीक्षेमध्ये. फक्त त्यासाठी काय लागेल, प्रॅक्टिस लागेल. प्रश्न समजून घेण्याची तुम्हाला गरज आहे किंवा प्रश्न समजून घ्यायची म्हणजे प्रश्न समजून तुम्ही लवकर घ्यायला पाहिजेत. तेव्हा तुमचं उत्तर काय होईल, आन्सर लवकरात लवकर येणार. बरोबर. काही जरी डाऊट असला कोणत्याही प्रश्नामध्ये तुम्ही प्लीज कमेंटमध्ये लिहित चला. त्याच्याशिवाय काय की तुमचा डाऊट जो आहे तुमच्या मनातली लहानातली लहान शंका असेल, सोप्यातली सोपी गोष्ट असेल की कसं विचारू बाकीच्यांना काय वाटेल वगैरे, असं तुम्ही कोणताही संकोच न बाळगता तुम्ही डायरेक्टली तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकतात. किंवा एखादी गोष्ट तुम्हाला आवडली म्हणजे आवडली इन द सेन्स की एखादी गोष्ट तुम्हाला आवड असेल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला नाही समजली तर तुम्ही प्लीज लिहा. म्हणजे मला समजेल की तुम्हाला नेमकं कोणता प्रॉब्लेम येतो. त्यानुसार आपण काय करू शकतो, लेक्चरसुद्धा त्या एखाद्या खूप साऱ्या मुलांचं जर डिमांड असेल किंवा खूप साऱ्या मुलांचा जर सेम प्रॉब्लेम असेल तर आपण काय करू शकतो, सगळ्या मुलांसाठी तो कन्सेप्ट परत आपण घेऊ शकतो. बरोबर का नाही. त्यामुळे ते लिहित चला. नेक्स्ट क्वेश्चन. आता आपल्याला काय दिलं बघा, 28 आणि 29ला काय आहे, हे दोन प्रश्न एकाच डायग्रामवर दिले. आता हे काय आहे की आपलं वेन डायग्राम होऊ शकतो आपलं किंवा सर्कलचे प्रश्न आहे. एका ग्रहसंकुलातील वाहतुकीची साधने वापरणाऱ्या व्यक्तींची संख्या, म्हणजे घर आहे, सोसायटी आहे, सोसायटीमध्ये काय वाहतुकीची साधने, सोसायटीमध्ये कोणी बसनं जातं, कोणी मोटरनं जातं, कोणी सायकलनी, कोणी ट्रेननी, कोणी मोटरसायकलनी, असं आपल्याला दिलेलं आहे. त्यातील मोटारीने प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या 69 आहे. मोटारीने प्रवास करणाऱ्या व्यक्तीची संख्या 69 आहे. यावरून प्रश्न सोडवा. तर आपल्याला माहिती सर्कल म्हणजे काय असतं, 360 डिग्री असतं. सर्कलचं अँगल किती असतो, 360 डिग्री असतो. मग आपण काय करायचं बघा, सगळ्यांची बेरीज करायची. आता मी सुरुवात करतो बसपासून. म्हणजे बघा 4x - 2 अधिक पुढं कोण आहे मोटर, x - 7 अधिक पुढं कोण आहे 5x अधिक 4 पुढं कोण आहे मोटरसायकल आहे. ठीक आहे, इथून लिहितो वाटलं कारण जागा कमी पडत. 4x - 2 प्लस x - 7 प्लस पुढं कोण आहे 5x अधिक 4 5x अधिक 4 सॉरी 5x अधिक 4 परत 5x अधिक 4 नंतर पुढं कोण आहे बघा, एकच मिनिट एवढं आपण काय करूया, इरेजरनं कट करूया. नंतर 5x अधिक 4 नंतर कोण आहे 2x - 4 2x - 4 अधिक x - 21 x - 21 बरोबर 360. आता 360 कसं काय आलं, हे कुठं सगळ्यांचं आपल्याला बघायचं, डिग्री दिलंय. x - 21 डिग्री, 2x - 4 डिग्री, 5x + 4 डिग्री, हे सगळे डिग्री दिले किंवा अंश दिलेले आहेत. मग हे सर्कलचं किती असतं, सगळ्यांची बेरीज केली तर आपण काय होणार 360 डिग्री आपलं भरलं पाहिजे अंतर. बरोबर. करा बेरीज. सगळे x च्या गोष्टी जवळ बघा, 4x x 5x 2x x करा बेरीज. 4 आणि 1 5 5 आणि 5 10 10 आणि 2 12 12 आणि 1 13 काय आलं बघा 13x आलं. परत काय करू शकतो आपण बघा -2 - 7. आता काय करू शकतो मी पहिले काय करतो, सगळ्या गोष्टी ज्या गोष्टी ॲड होतात तेवढ्या ॲड करतो, ज्या गोष्टी मायनस होतात मायनस करतो. -2 - 7 म्हणजे काय झाले हे बघा, आता -2 - 7 नंतर अजून कोण आहे +4 नंतर -4 बरोबर ना, -4 अधिक 4 आणि -21 आता +4 - 4 झाले कॅन्सल. तिघांची बेरीज करायची, कोणाची 2 7 आणि 21 21 आणि 7 28 28 आणि 2 30. पण उत्तर काय येणार -30 येणार. का बरं -30 येणार, तिघांचं चिन्ह मायनस आहे. कसं केलं बघा मी, हे सगळे गोष्टी इकडे लिहून घेतल्या -2 - 7 4 -4 -21 अधिक 4 - 4 डायरेक्टली कॅन्सल झाले 0 झाले. मग ह्या तिघांची बेरीज केली. का बरं बेरीज केली, कारण तिघांचं साईन सेम आहे. जर तिघांचं साईन सेम असेल तर त्यांची काय होत असते, ॲडिशन होत असते किंवा बेरीज होत असते. 13x - 30 = 360. आता मला x ची व्हॅल्यू काढायची, मग 13x = काय होणार 360. हा -30 तिकडून काय होणार +30 बरोबर. 360 आणि 30 काय झाला 390 झाला. 13x बरोबर 390 x बरोबर काय झाला 390. हा 13 गुणाकारामध्ये इकडे भागाकार होईल. म्हणजे 13 1 33 39 30 आलं. x ची व्हॅल्यू काय आली आपली 30 डिग्री आली. x ची व्हॅल्यू काय आली 30 डिग्री आली. आता आपल्याला काय विचारलं बरं, त्यातील मोटारीने प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या 69 आहे. बघा ह्यांनी आता काय केलं, थोडा ट्विस्ट दिलेला आहे आपल्याला. ट्विस्ट म्हणजे कसं दिलेले, मोटारीने प्रवास करण्याची संख्या किती आहे 69 आहे. किती आहे 69 आहे. संख्या दिली माणसांची, डिग्रीचं कन्वर्जन माणसामध्ये. मग मोटारीने प्रवास करणारे किती बरं x - 7. मग मी काय करतो, मोटारीने प्रवास करणारे काय करतो बरं, मोटारने काय करणार x - 7. मग x किती आला आपलं 30 30 - 7 म्हणजेच काय आलं बरं 30 - 7 आपलं 23 आलं. पण 23 डिग्री, पण हे काय 69 आहे. म्हणजे हे काय करावं लागेल आपल्याला, ह्या 23ला 3 ने गुणलं तर आपलं उत्तर काय होईल 69 येणार आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय करावं आपल्याला 3 ने गुणाकार करावं लागेल. ह्याला जर 3 ने गुणलं 23ला हे ते उत्तर आपलं 23 आलं.
प्रत्येक ठिकाणी काय करायला आपल्याला 3 जर गुणलं तर आपलं काय होतं की ते उत्तर बरोबर मॅच होतंय. बरोबर कसं काढलं मी बघा, हे 23 आलं, पण 3 दिलं की ते 69 आहे. मग 23 बरोबर 69 म्हणजे कसं झालं, 3 जर गुणलं तर आपलं 69 उत्तर आलेलं आहे. 23 त्रिक 69. ठीक आहे. त्यांनी काय विचारलं, आता प्रश्न आपल्याला इथे विचारलेलाच नाही आहे, पुढे प्रश्न विचारला आहे. आपलं एक्स किती आलं, परत एकदा मी लिहून घेतो. एक्स किती आलं आपलं, एक्स 30 आलं. फक्त लक्षात ठेवा किंवा लिहून घेतो मी, एक्स = 30 डिग्री. प्रश्न काय बघा, सायकलने प्रवास करणाऱ्या ग्रह संकुलातील व्यक्तीची संख्या किती. सायकल कुठे आता बघा, सायकल ना, मोटरसायकल नाही, सायकल x - 21 डिग्री. सायकलचं काय बघा, x - 21 डिग्री असं दिले आपल्याला. एक्स किती आहे 30, 30 - 21 म्हणजे किती झालं, 9 झालं. बरोबर. पण 9 उत्तर एक आपलं 9 बघा, 9 उत्तर दिले पर्याय त्यांनी, पण 9 उत्तर नाही लिहायचं. का बरं लिहायचं नाही 9 उत्तर, कारण त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, म्हणजे आपण काय बघितलं मागच्या ह्याच्यामध्ये बघा, प्रत्येक ठिकाणी आपल्याला 3 गुणाकार करावा लागेल. 3 आपल्या गुणाकार, मग 9 उत्तर आलं, 9 × 3 करतो मी, तर 27 माणसं पाहिजे, 27 माणसं पाहिजे. मग 27 काय, पर्याय क्रमांक 3 आहे. पर्याय क्रमांक 3 कसं केलं मी, हे बघा, x - 21 केलं, एक्सची व्हॅल्यू 30 आली, 30 मधून 21 गेले, 9 उरले. पण आपण 3 गुणाकार का बरं केला, कारण मगाशी काय झालं, 69 हा 23 ला मॅच झाला, 23 त्रिक 69 म्हणजे प्रत्येक ठिकाणी 3 गुणाकार करावा लागेल. इथं पण 3 गुणाकार केला, 9 त्रिक 27. नेक्स्ट क्वेश्चन, बसपेक्षा मोटरसायकलने प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या किती जास्त आहे. बसपेक्षा मोटरसायकल, आता बसचं काढावं लागेल, मोटरसायकल काढावं लागेल. पहिले काढतो बस, बसचं किती आहे 4x - 2. बरोबर. बसचं इथं काढतो, नंतर मोटरसायकल काढतो. 4x, 4 × x ची किंमत किती आली, 30 आली. मग अशी बघितलं आपण, 4 × 30 - 2 म्हणजे काय होणार, 3 × 12, 120 - 2 म्हणजे काय आलं, 118 आलं. पण 118ला परत काय होणार आहे, 3 गुणा लागेल, तेव्हा ते माणसं येतील. बरोबर. मग परत 3 × 8 = 24, 4 हातचे आले 2, 3 × 1 = 3 आणि 2 = 5 आणि 3 × 1 = 2 3, 354 काय आपले हे माणसं सापडले आपल्याला. 354 माणसं प्रवास करतात, 118 नाही, 354. नंतर काय विचारलं त्यांनी, बसपेक्षा मोटरसायकलने, मोटरसायकल कुठे बघा, 5x + 4 मोटरसायकल आहे, 5x + 4 परत काय होणार, 5 × 30 + 4 असं ब्रॅकेट असतो. 5 × 30 किती झालं, 150 + 4 म्हणजे काय झालं, 154 उत्तर आलं. पण ह्याला परत काय करावं लागेल, 154ला 3 गुणाकार केला तर माणसं येणार. 3 × 12, 3 × 5 = 15 आणि 1 = 16, 12 2 हातचा आला 1, 3 × 12 केलं, 2 हातचा आला 1, 3 × 5 = 15 आणि 1 = 16 होईल, सॉरी 16 होईल. हातचे आले 2 आले, 6 घेतल्यानंतर 3 × 1 = 3 आणि 2 = 5, हे आलं 562. समजलं, हे आलं 562. त्यांनी काय विचारलं, बसपेक्षा मोटरसायकलने प्रवास करणाऱ्या व्यक्तीची संख्या कितीने जास्त आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, फरक काढावा लागेल. 562 मधून 354 वजा करावं लागतील. इथं करतो वाटलं असतं, 562 वजा 354, 12तून 4 गेले 8, हातचा आला 1, 6तून 6 गेले 0, 5तून 3 गेले 2, 208 लोक जास्त आहेत. 208 लोक आहेत का कुठं, काहीतरी चुकलं दिसते आपलं. 3 × 12, हातचा आला 1, 3 × 15 आणि 1 = 16, 3 × 1 = सॉरी इथं 462 पाहिजे, हे चुकले आपलं. इथं आपलं गुणाकार चुकलेला आहे. 154 × 3 बघावर काय येतं, 154 × 3. आता इथं काय झालं बघा, 154 × 3 करावं लागेल आपल्याला. का बरं करावं लागेल, फक्त हे 154 काय झालं आपलं उत्तर आलं, पण माणसं काढण्यासाठी 3 गुणाकार करावं लागेल. 3 × 12 2 हातचा आला 1, 3 × 5 = 15, 15 आणि 1 = 16, 16ला 6चा हातचा आला परत 1, 16ला 6चा हातचा आला 1, 2 आणि हातचा आला 1, 3 × 3 = 4, 462. 462 मधून 354 आपल्याला वजा करावं लागतील. का बरं, त्यांनी काय विचारलं, कितीनी संख्या जास्त आहे. मग 462 वजा 354, 12तून 8 4 गेले 8, हातचा आला 1 0, 4तून 3 गेले 1, 108. 108 आहे का, आहे. पर्याय क्रमांक 1, 108 उत्तर आपलं आलेलं आहे. समजते का कशा पद्धतीने माणसं काढले, असं उत्तर तुम्हाला काढता आलं पाहिजे परीक्षेमध्ये. समजलं. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा काय क्वेश्चन आहे आपला, सिंपल म्हणजे आपला थेरॉटिकल क्वेश्चन आहे किंवा थेरीचा पार्ट आहे. त्या प्रश्न बघा काय दिले, गणित अध्यापनातील तात्कालीन उद्दिष्टांच्या स्पष्टीकरणाचा योग्य पर्याय कोणता. तात्कालीन उद्दिष्ट काय गणिताचं आपलं, सौरभ सूत्राच्या सहाय्याने मांडणी बदल करतो, अंजली अपुऱ्या माहितीवरून निष्कर्ष काढत नाही, उदय गणितातील नवनवीन प्रयोग करतो, उस्मान नवीन संकल्पनाचा स्वीकार करतो. तर हे सगळे कसे तात्कालीन कारण नाहीत, हे लॉंग टर्मचं कारण आहे. तात्कालिक म्हणजे लगेच घडणारी घटना, हे लगेच घडणारी आहे का, नवीन संकल्पनाचा स्वीकार करतो, आपल्या आयुष्यामध्ये संकल्पना करतो, तात्कालिक कारण नाही. उदय काय करतो, गणितातील नवीन प्रयोग करतो, नवीन प्रयोग काय करतो उदय करत असतो, त्याच्या आयुष्यामध्ये तो गणिताची जी क्रिया आहे आपली ती तो वापरत असतो. मग ती काय तात्कालिक कारण आहे का, नाही आहे. अंजली अपुऱ्या माहितीवरून निष्कर्ष काढत नाही, हे पण काय तात्कालिक नाही आहे. सौरभ सूत्राच्या मांडणी बदल करतो, हे काय आपलं तात्कालिक उद्दिष्टामध्ये त्याचं उत्तर येऊ शकतं. म्हणून आपला पर्याय क्रमांक काय आहे, 1 आहे. समजते का. आता नेक्स्ट, ठीक, नेक्स्ट आता काही नाही आहे. तर आपण काय केले बघा, अशा पद्धतीनं आपण
2016चा 2013 झालं, 14 झालं आणि 16 प्रत्येक वर्षी तुमची जी TETची पेपर झाला तो त्या TETच्या पेपरमधला मॅथ्सचा जो पार्ट आहे किंवा 30 क्वेश्चन आपण 2-2 पार्टमध्ये लेक्चर डिवाईड केलेलं आहे. 2-2 पार्टमध्ये लेक्चर घेतलं आणि प्रत्येक कन्सेप्ट एक ना एक तुम्हाला डिटेलमध्ये सॉल्व्ह केलं आहे. तुम्हाला असं सॉल्व्ह केलेलं कुठंही तुम्हाला भेटणार नाही किंवा एवढं डिटेलमध्ये तुम्हाला ॲनालिसिस कुठंही समजणार नाही. फक्त तुम्ही काय करा, लेक्चर बघत जा, एक ना एक स्किप वगैरे करू नका, लेक्चर वगैरे पळू जाऊ नका. प्रॉपर एक ना एक गोष्ट डिटेलमध्ये बारकाईने पहा आणि तुम्हाला काय होईल की तेव्हाच तुमचं हे आता जी आपली एक अपकमिंग तुमची एक्झाम येणार आहे TETची, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचा खूप सारा फायदा होईल. कारण बघा, तुम्ही 2014चा तुम्ही आपला व्हिडिओ बघा आणि 16चा व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल की सेम क्वेश्चन किंवा क्वेश्चन पेपर तुम्ही घरी पण चेक करू शकता. जवळपास क्वेश्चन रिपीट झालेले आहेत, फक्त काय झाले त्यांचे नावं बदलले, आकडे बदलले, बाकी सगळे प्रश्न जवळपास सेम रिपीट झालेले आहे बऱ्यापैकी. तर त्याच्यामुळे लेक्चर बघत राहा, कंटिन्युअसली अपडेट ठेवत राहा आणि जर काही डाऊट असेल तर प्लीज तुम्ही काय करा, कमेंटमध्ये सांगत चला, जेणेकरून आपण तो डाऊट सॉल्व्ह करूया. ठीक आहे, ओके. तर आज आपण थांबू शकतो आणि नेक्स्ट लेक्चर आता आपण काय करणार आहोत, 2017चं किंवा 2000 पुढची जी तुमची एक्झाम आहे तिचे जे लेक्चर आहेत आपण ते आता कंटिन्युअसली घेत राहणार आहोत. तर आज आपण थांबूयात. थँक्यू.